गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. आज आपण CNS सिस्टीम मधला नेक्स्ट टॉपिक डिस्कस करणार आहोत. टॉपिकचं नाव आहे अँटी इपिलेप्टिक ड्रग्स. जे ड्रग्स इपिलेप्सीच्या मॅनेजमेंटमध्ये यूज करतात, ओके, ते आपण पाहणार आहोत. सोप्या भाषेत, दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं तर इपिलेप्सी म्हणजे सीझर्स, ओके, किंवा कन्व्हल्जन किंवा फिट, हे वर्ड्स इंटरचेंजेबली आपण इपिलेप्सीसाठी वापरतो. तर सुरुवातीचा पार्ट जो आहे लेक्चरचा, त्यामध्ये आपण इपिलेप्सी म्हणजे काय, इपिलेप्सीची पॅथोफिजिओलॉजी थोडक्यात आपण जाणून घेणार आहोत, टाइप्स ऑफ इपिलेप्सी, आणि त्यानंतर ऍक्च्युअल अँटी इपिलेप्टिक ड्रग पाहणार आहोत. तर इनिशियल जो पार्ट आहे तो एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाचा नाही, तो अंडरस्टँडिंग पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला महत्वाचा आहे. त्यामुळं ते एक्झामसाठी प्रिपेअर न करता इनिशियल पार्ट, फक्त एकदा तुम्हाला त्याविषयी माहिती हवी म्हणून मी तो टॉपिक, पहिला जो पार्ट आहे तो डिस्कस करणार आहे. एक्झामचा जर विचार करायचा झाला CCMP पॉइंट ऑफ व्ह्यू, ऑलरेडी अँटीइपिलेप्टिक ड्रग वर लॉंग क्वेश्चन आलेले आहेत. त्यामध्ये फिनिटॉइन, सोडियम व्हॅल्प्रोएट आणि कार्बामॅझेपाइन ह्या ड्रग वर विचारलेला आहे. त्याचबरोबर स्टॅटस इपिलेप्टिकस ची मॅनेजमेंट ही तुम्हाला विचारली जाऊ शकते शॉर्ट नोट साठी. तर खूप सारे ड्रग्स आता इपिलेप्सीच्या मॅनेजमेंट मध्ये आपण वापरतो. तर क्लासिफिकेशन पॉइंट ऑफ व्ह्यू, तीन वेगळ्या प्रकारचे क्लासिफिकेशन आपण डिस्कस करणार आहोत. एक आहे केमिकल क्लासिफिकेशन, दुसरं आहे क्लासिफिकेशन डिपेंडिंग ऑन मेकॅनिझम ऑफ ऍक्शन, आणि तिसरं क्लासिफिकेशन डिपेंडिंग ऑन क्लिनिकल यूज. तर सुरुवातीचा जो इंट्रोडक्शन पार्ट आहे तो आता आपण चालू करूया. तर we know that epilepsy is a common neurological abnormality affecting 1% of the world population. So this condition is related with CNS system, related with brain, and this neurological condition characterized by recurrent epileptic seizure unprovoked by any immediately identifiable cause. ओके. तर यामध्ये रिकरंट इपिलेप्टिक सीझर ह्या इपिलेप्सी मध्ये दिसून येतात. ओके. आता सीझर म्हणजे काय, इपिलेप्टिक, ते आपण पाहणार आहोत. आणि इपिलेप्सीचं पॅथोफिजिओलॉजी आपण डिस्कस करणार आहे. तर एक न्यूरोलॉजिकल कंडिशन आहे, त्यामध्ये रिकरंट इपिलेप्टिक सीझर्स डेव्हलप होतात. सीझर्स मध्ये काय मॅनिफेस्टेशन आहेत ते मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. अँड दीज आर नॉट अनप्रोव्होक्ड बाय इमिजिएट कॉज, म्हणजे इमिजिएट कॉजने इपिलेप्सी डेव्हलप नाही होत. ओके. आता फेब्राईल कन्व्हल्जन पण असतात, तर ते नॉन इपिलेप्टिक सीझर आहे. ओके. ब्रेन इंजुरी झाल्यानंतर काही पिरियड नंतर इपिलेप्सी डेव्हलप होऊ शकते, इमिजिएटली लगेच जी होती त्याला आपण जनरली इपिलेप्सी म्हणत नाही. ओके. तर ही डेफिनेशन आहे. त्यात आपण पाहिलेलं आहे की इपिलेप्सी मध्ये रिकरंट इपिलेप्टिक सीझर असतात. रिकरंट इपिलेप्टिक सीझर. मग हे रिकरंट इपिलेप्टिक सीझर म्हणजे काय ते आपण पाहणार आहोत. तर epileptic seizure is an clinical manifestation of what? An epileptic seizure is an clinical manifestation of an abnormal and excessive discharge of set of neurons in the brain, usually that neurons present in cerebral cortex. म्हणजे इपिलेप्टिक सीझर ही हे ही जी कंडिशन आहे ही नथिंग बट क्लिनिकल मॅनिफेस्टेशन आहे. त्यात काही सिम्पटम्स दिसून येतात. तर हे क्लिनिकल मॅनिफेस्टेशन कशाचं आहे की ब्रेन मध्ये पर्टिक्युलर पार्ट मधले जे न्यूरॉन्स आहे ते त्यामधून ॲबनॉर्मल आणि एक्सेसिव्ह डिस्चार्ज होत आहे. म्हणजे ते ब्रेन मध्ये युजली सेरेब्रल कॉर्टेक्स मधले जे न्यूरॉन आहे ते हायपर एक्साइटेबल स्टेटमेंट किंवा ते एक्सेसिव्ह
डिस्चार्ज करतायत ॲबनॉर्मल आणि एक्सेसिव्ह केमिकल्स त्या न्यूरॉन्स मधून रिलीज होत आहे आणि त्या रिलीज झालेल्या डिस्चार्जमुळं जे मॅनिफेस्टेशन येतात त्याला इपिलेप्टिक सीझर असं म्हणतात. म्हणजे आता याच्यात तुम्हाला लक्षात आलं की हे सीझर का डेव्हलप होतात, की ब्रेनमध्ये जे न्यूरॉन्स आहेत ते ॲबनॉर्मल आणि एक्सेसिव्ह डिस्चार्ज करतात आणि त्याच्यामुळं ही इपिलेप्टिक सीझर डेव्हलप होते. आणि असे जर सीझर परत परत यायला लागले तर त्याला आपण इपिलेप्सी असं म्हणतो. मग इपिलेप्टिक सीझर मध्ये काय मॅनिफेस्टेशन असतात, तर ॲबनॉर्मल फिजिकल मुवमेंट अफेक्ट झालेली असते. काही इपिलेप्टिक सीझर मध्ये जे लिम्स आहेत त्यांचं कॉन्ट्रॅक्शन होतं. ओके. कन्व्हर्जन्स प्रोड्यूस होतात. ओके. त्यानंतर देर इज चेंज इन सेन्सेशन, देर इज चेंज इन बिहेवियर. सो ऑल these थिंग्स सीन इन इपिलेप्टिक सीझर. म्हणजे ॲबनॉर्मल डिस्चार्ज किंवा एक्सेसिव्ह डिस्चार्ज ऑफ केमिकल्स फ्रॉम द न्यूरॉन रिस्पॉन्सिबल फॉर इपिलेप्टिक सीझर. आणि त्याच्यामध्ये फिजिकल मुवमेंट्स चेंज होतात पेशंटच्या, सेन्सेशन चेंज होतं, बिहेवियर चेंज होतं, पेशंटचं कॉन्शियसनेस अफेक्ट होतं. ओके. तर ह्या सगळ्या गोष्टी सीझर्स मध्ये घडून येतात. आता प्रत्येक सीझर मध्ये कॉन्शियसनेस लॉस होईल असं नाही, प्रत्येक सीझर मध्ये कन्व्हर्जन्स येतील असंही नाही. म्हणजे आपण इपिलेप्सी म्हणजे कन्व्हर्जन असं कन्सिडर करतो, पण काही इपिलेप्सीचे टाईप असे पण आहेत की त्यामध्ये कन्व्हर्जन इंड्यूस नाही होत. ओके. म्हणजे इपिलेप्सी मध्ये कन्व्हर्जन वन ऑफ द मॅनिफेस्टेशन असू शकतं, पण कन्व्हर्जन प्रत्येक पेशंट मध्ये असेलच असं नाही. पण आपण इंटरचेंजेबली इपिलेप्सी म्हणजेच कन्व्हर्जन अशी टर्मिनॉलॉजी कधी कधी वापरतो. कधी कधी अँटी इपिलेप्टिक ड्रगच्या ऐवजी क्लासिफाय अँटी कन्व्हर्जन ड्रग पण तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. तर अँटी कन्व्हर्जन किंवा अँटी इपिलेप्टिक तुम्हाला हेच ड्रग लिहायचे आहेत. परंतु इपिलेप्सी आणि कन्व्हर्जन ह्या सेम गोष्टी नाही. इपिलेप्सी मध्ये कन्व्हर्जन एक मॅनिफेस्टेशन असू शकतं, पण प्रत्येक इपिलेप्सी म्हणजे इपिलेप्सीचे खूप सारे टाईप आहेत, तर प्रत्येक इपिलेप्सीच्या टाईपमध्ये कन्व्हर्जन असेलच असं नाही. आणि दुसरी बाजू पण तुम्हाला लक्षात घ्यायची की कन्व्हर्जनचा एक कॉज इपिलेप्सी आहे. कन्व्हर्जन बाकी कॉजमुळे पण होऊ शकतं, जसं फेब्राईल कन्व्हर्जन आहे, इन्फेंटाईल स्पाझम आहे. ते तर ते नॉन नॉन अनक्लासिफाईड फॉर्म ऑफ सीझर्स आहेत. ओके. ओके. नॉन इपिलेप्टिक सीझर्स आहेत. आणि इपिलेप्सीला दुसरी टर्म आपण यूज करतो ती आहे फीट. ओके. फीट. ओके. आणि ब्रेनमध्ये ज्या साईटमधून हे ॲबनॉर्मल डिस्चार्ज होता न्यूरॉनमध्ये त्याला आपण त्या फोकसला आपण इपिलेप्टिक फोकस असं म्हणतो. ओके. तर जनरली ब्रेनचा कोणता पार्ट अफेक्ट होतो? सेरेब्रल कॉर्टेक्स. कॉट पण अदर पार्ट सीएनएस चे जनरली इन्व्हॉल्व होत नाही, थॅलॅमस, ब्रेन स्टेम, सेरेबेलम. ओके. तर हे झालं इपिलेप्सी विषयी. म्हणजे इपिलेप्टिक सीझर म्हणजे काय, आता ती कशी इंड्यूस होते ते मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. त्याच्या आधी नॉन इपिलेप्टिक सीझर पाहूया. नॉन इपिलेप्टिक सीझर म्हणजे काय, की हे पॅरोक्सिस्मल इव्हेंट्स जे जसं इपिलेप्सीचे मॅनिफेस्टेशन आहे तसेच मॅनिफेस्टेशन दिसतात. पॅराक्झिस्मल इव्हेंट्स म्हणजे कधी कधी ते इव्हेंट्स येतात, पॅराक्झिस्मल इव्हेंट दॅट मिमिक अन इपिलेप्टिक सीझर बट डू नॉट इन्व्हॉल्व ॲबनॉर्मल रिदमिक डिस्चार्जेस ऑफ द कॉर्टिकल न्यूरॉन्स. म्हणजे पेशंटला जे मॅनिफेस्टेशन दिसतात ते इपिलेप्टिक सीझर सारखे दिसतात, परंतु त्याचं कारण ब्रेन मधले कॉर्टिकल न्यूरॉनचं एक्सिस डिस्चार्ज नसतं. त्याला आपण नॉन इपिलेप्टिक सीझर असं म्हणतो. ओके. मग दे आर कॉज बाय आयदर फिजियोलॉजिकल और सायकोलॉजिकल कंडिशन. तर ह्या नॉन इपिलेप्टिक सीझर एक तर फिजियोलॉजिकल किंवा सायकोलॉजिकल काही कंडिशन्स मध्ये दिसून येतात. तर इपिलेप्सी आणि नॉन इपिलेप्सी सीझर्स मध्ये फरक काय, की इपिलेप्टिक सीझर मध्ये
जे ब्रेन मध्ये कॉर्टिकल न्यूरॉन्स आहेत तिथून डिस्चार्ज काय असतो, वाढलेला असतो. नॉन इपिलेप्टिक सीझर मध्ये इपिलेप्सी सारखेच मॅनिफेस्टेशन असतात, पण ब्रेन मध्ये कॉर्टिकल न्यूरॉन मधला डिस्चार्ज ॲबनॉर्मल असतो का? नाही. नाही. नाही, त्यांना आपण नॉन इपिलेप्टिक सीझर. आता ह्या सर्व गोष्टी एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाच्या नाही. इपिलेप्टोजेनेसिस म्हणजे इपिलेप्सी कशी डेव्हलप होते, सीझर कशी डेव्हलप होते, ती प्रोसेसला इपिलेप्टोजेनेसिस म्हणतात. तर त्यामध्ये 3 फेज आहेत, ते आपण डिस्कस करणार आहे. तर आता हे ॲबनॉर्मल डिस्चार्ज कधी दिसून येतात, काय होतं, कधी दिसतं? तर काही इपिलेप्सीचे कॉज, म्हणजे इपिलेप्सी का होतं त्याचं कारण माहीत नसतं. बरोबर आहे? म्हणजे इपिलेप्सी का चे अटॅक का येतात हे खूप वेळा क्लिअर नसतं, त्याचा कॉज माहीत नसतो. ॲबनॉर्मल न्यूरॉन आहेत, ते एक जास्त डिस्चार्ज करतात ब्रेनमध्ये, आणि त्याच्यामुळं इपिलेप्सीचा अटॅक येतो. ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहे, परंतु ते का होतं, ते का होतं ते क्लिअर नसतं. आणि अशा टाईपची जी इपिलेप्सी असतात, अशा टाईपच्या इपिलेप्सीला आपण इडिओपॅथिक इपिलेप्सी, म्हणजे त्याला आपण प्रायमरी इपिलेप्सी असं म्हणू शकतो, इडिओपॅथिक इपिलेप्सी असं म्हणतो, म्हणजे त्याचा कॉज माहित नाही. काही इपिलेप्सी हे सेकंडरी रिझन्समुळं दिसून येतात. म्हणजे कधीतरी हेड इंजुरी झालेली असते, लहानपणी पडलेला असतो, काही दिवसांनी मग इपिलेप्सी डेव्हलप होते. ते हिस्ट्री ऑफ ट्रोमा असते. ओके. हिस्ट्री ऑफ सर्जरी असते ऑन हेड. ओके. इंट्राक्रॅनियल ट्युमर्स, ट्युबरक्युलोमा, सिस्टिसर्कोसिस, सेरेब्रल इच्छेमिया, हे काही कारणं आहेत, त्यांनी इपिलेप्सी डेव्हलप होऊ शकते. त्याला आपण सेकंडरी इपिलेप्सी असं म्हणतो. म्हणजे इपिलेप्सी ही प्रायमरी असू शकते किंवा सेकंडरी असू शकते. प्रायमरी इपिलेप्सी म्हणजे त्याचा कॉज माहीत नसतो, आणि सेकंडरी इपिलेप्सी मध्ये जो कॉज आहे तो माहीत असतो, आणि त्या कॉज मुळे इपिलेप्सीचे अटॅक येतात. तर सेकंडरी इपिलेप्सी मध्ये ट्रुमा, सर्जरी ऑन हेड, इंट्राक्रॅनियल ट्युमर्स, ट्युबरक्युलोमा, हे सर्व, त्याचप्रमाणे सिस्टिसर्कोसिस, सेरेब्रल इच्छेमिया यासारखे कॉजेस असतात. ओके. आणि आता याच्यामध्ये सेकंडरी जर कॉज माहित असेल तर तो आपण ट्रीट करू शकतो, परंतु आता हे जे इपिलेप्सीचे अटॅक जर येत असेल तर प्रायमरी किंवा सेकंडरी इपिलेप्सी त्यांना ट्रीटमेंट सेम आहे, अँटी इपिलेप्टिक ड्रग प्लस. सेकंडरी इपिलेप्सीचा जर कॉज माहित असेल, आता सिस्टिसर्कोसिस, न्यूरोसिस्टिसर्कोसिस आहे, तो आपण ट्रीट करू शकतो. ट्युबरक्युलोमा ट्रीट करू शकतो, सेरेब्रल इच्छेमिया आहे ते ट्रीट करू शकतो. तर सेकंडरी कॉजेस जे आहे ते आपण ट्रीट तर करायचे, प्लस अँटी इपिलेप्टिक ड्रग प्रायमरी इपिलेप्सी असू द्या, सेकंडरी इपिलेप्सी असो, आपल्याला यूज करणं गरजेचं असतं. तर ही इपिलेप्सी चे अटॅक कसे प्रेसिपिटेट होतात, इपिलेप्टोजेनेसिस कसं, कोणत्या फेज मधून ते प्रोसेस होते, ते मी तुमच्याशी डिस्कस करतो. परत एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाचा नाही. तर फर्स्ट फेज मध्ये देर इज ए अकरन्स ऑफ प्रेसिपिटिंग इंजुरी और इव्हेंट. ओके. प्रेसिपिटिंग इंजुरी और इव्हेंट. तर ह्या फेज मध्ये, पहिल्या फेज मध्ये एखादी इंजुरी किंवा इव्हेंट होतो. सेकंड फेज इज ए लॅटेंट फेज. Latent phase. What happens during this phase? During this phase, okay, what happens we will discuss. So second is a latent period during which changes occurs in the structure and physiology of the brain. There is change in structure and physiology of the brain that results in development of epilepsy. म्हणजे इपिलेप्टिक फोकस तयार होण्याची प्रोसेस. ओके. ही लॅटेंट फेज असते, त्यावेळेस पेशंटला काही अटॅक्स येत नाही, परंतु आतमध्ये जे न्यूरॉन्स जे आहेत, ओके, न्यूरॉन्स डॅमेज होऊन किंवा न्यूरॉन्सचं जे हे आहे, एक्झॉन्स वगैरे त्याच्यावर काही ऍक्शन होऊन त्यामध्ये चेंजेस होऊन हायपर एक्साइटेबल न्यूरॉन किंवा जे जास्त ॲबनॉर्मल आणि अँड एक्सेस डिस्चार्ज न्यूरॉन्स मधून अ, होण्या हो, होण्याची जी प्रोसेस आहे ती सेकंड फेज मध्ये घडून येते, आणि थर्ड फेज मध्ये ऍक्च्युअल इपिलेप्सी डेव्हलप होते.
तर ड्युरिंग द लॅटेन पिरियड हायपर एक्साइटेबल न्यूरोनल नेटवर्क फॉर्म. म्हणजे हेड इंजुरी झाली त्यानंतर काही लॅटेंट पिरियड असतो, त्यामध्ये आतमध्ये ती प्रोसेस चालू असते न्यूरोनल हायपर एक्साइटेबल न्यूरोनल नेटवर्क फॉर्म होण्याचे, आणि ते तयार झाल्यानंतर ते त्यांचं कार्य स्टार्ट करतील थर्ड फेज मध्ये, एक्सेस डिस्चार्ज करतील आणि त्यामुळं सीझर्स डेव्हलप होतील. तर ह्या जे चेंजेस आहे इपिलेप्टोजेनेसिस मध्ये ते काय काय होतात ते क्लिअर नाही, परंतु जे काही मेन्शन केलेले आहेत की त्यामध्ये सेल डेथ, एक्झोनल स्प्राउटिंग, रिऑर्गनायझेशन ऑफ न्यूरोनल नेटवर्क, अल्टरेशन इन द रिलीज ऑफ न्यूरोट्रान्समीटर आणि न्यूरोजेनेसिस असे चेंजेस दिसून येतात. आता ह्यामध्ये आपण डिटेल जाणार नाही. ओके. आणि न्यूरॉन्स हायपर एक्साइटेबल बनतात and that lead to spontaneous seizure. तर अशा प्रकारे त्या 3 फेज मध्ये इपिलिप्टोजेनेसिस ची प्रोसेस घडून येते. लक्षात आलंय तुमच्या ही इपिलिप्टोजेनेसिस ची प्रोसेस? हो सर. ओके. हो सर. तर नेक्स्ट अजून एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू आपण काही गोष्टी डिस्कस नाही केल्या. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू जे क्वेश्चन आन्सर पॉइंट ऑफ व्ह्यू हे सगळं बेसिक गोष्टी चालू आहे. ओके. तर आता आपण पाहिलेलं आहे की इपिलेप्सी इज अन सेंट्रल नर्वस सिस्टीम डिसऑर्डर, न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर इन विच नर्व सेल ऍक्टिव्हिटी इन द ब्रेन इज डिस्टर्ब, रिझल्टिंग इन सीझर ड्यू टू excess discharge from the neuron, during which person experience abnormal behavior, symptoms, sensation, including in some seizure there is loss of consciousness also. तर हे झालं इपिलेप्सीचा विषय. आता फार्माकोलॉजिकल एजंट्स इन करंट क्लिनिकल यूज इनहिबिट सीझर अँड थस दे आर रेफर्ड टू ॲज अँटी सीझर ड्रग. वेदर एनी ऑफ these ड्रग प्रिव्हेंट द डेव्हलपमेंट ऑफ इपिलेप्सी इज अनसर्टन. तर जे पण ड्रग आपण यूज करत आहोत ते इपिलेप्टोजेनेसिसची प्रोसेसला काही करत नाही, पण ते हायपर एक्साइटेबल न्यूरॉन जे एक्सेस डिस्चार्ज करतात त्याला कमी करणारे ड्रग आपल्याकडे अवेलेबल आहे, आणि तेच आता आपण पाहणार आहोत. ओके. आता कन्वर्जन सर्वांना माहित आहे. कन्वर्जन म्हणजे काय? ही मेडिकल कंडिशन आहे. मसल कॉन्ट्रॅक्ट होता, रिलीज होता रॅपिडली आणि रिपीटेडली, त्याला आपण कन्वर्जन म्हणतात. त्यामुळं कन्वर्जनमुळं अनकंट्रोल शेकिंग ऑफ द बॉडी होते. ओके. तर इपिलेप्टिक सीझर मध्ये कन्वर्जन ॲज ए वन ऑफ द मॅनिफेस्टेशन असू शकतं, परंतु सगळ्याच इपिलेप्सी मध्ये कन्वर्जन प्रेझेंट राहत नाही. आणि कन्वर्जनच्या कॉज मध्ये एक कॉज इपिलेप्सी आहे. कन्वर्जन हे वेगळ्या कॉज मुळे पण होऊ शकतं, जसं फेब्राईल कन्वर्जन आहे. तर हे आपण पाहिलेलं आहे. आता काही इपिलेप्सीचे आता इपिलेप्सीचे टाइप्स आपण पाहणारच आहोत. तर काही वेळेस काही इपिलेप्सीच्या टाईपमध्ये इपिलेप्सीचा अटॅक येण्याआधी काही सिम्पटम्स पेशंटमध्ये येतात, ते पेशंटला फील होतात. त्या सिम्पटम्सला ऑरा असं म्हणतात. ऑरा इज प्रेझेंट इन सम types of epilepsy, but in some types of epilepsy aura is absent. लक्षात आलं ऑरा म्हणजे काय? अटॅक येण्याच्या आधीचे जे मॅनिफेस्टेशन आहे, जे सिम्पटम्स आहेत, काही इपिलेप्सीच्या टाइप्स मध्ये ते सिम्पटम दिसतात, त्याला आपण काय म्हणतो? ऑरा. Aura. So aura term is used to describe symptoms that may occur before an attack of seizure. Okay. So these symptoms include visual hallucination, auditory hallucination, olfactory hallucination. मग व्हिज्युअल चेंजेस कोणते दिसून येऊ शकतात? ब्राईट लाईट्स पेशंटला एक्सपिरियन्स करतो, झिगझॅग लाईन्स पेशंटला दिसतात, स्लोली स्प्रेडिंग स्पॉट्स पेशंटला दिसतात, साईज आणि शेप जे असते ऑब्जेक्टची ती त्याचं डिस्टॉर्शन झालेलं दिसून येतं, ब्लाइंड किंवा डार्क स्पॉट पेशंटमध्ये पेशंट एक्सपिरियन्स करतो. तर हे सगळे व्हिज्युअल चेंजेस पेशंटमध्ये अटॅक यायच्या आधी यापैकी काही येऊ शकतात. त्यानंतर ऑडिटरी हॉल्युसिनेशन, वेगवेगळे आवाज ऐकू येऊ शकतात. ऑल्फॅक्टरी हॅल्युसिनेशन, स्ट्रेंज स्मेल त्यांना फील होतो. त्यानंतर नमनेस आणि टिंगलिंग एक साईडच्या फेस आणि बॉडीला ते एक्सपिरियन्स करतात काही पेशंटमध्ये. ओके.
फिलिंग सेपरेटेड फ्रॉम द बॉडी, काहींना एन्झायटी, नॉशियाही डेव्हलप होतं. तर हे सगळे मॅनिफेस्टेशन बिफोर द अटॅक ऑफ सीझर येतात, त्याला आपण काय म्हणतो? ऑरा. अँड हे प्रत्येक अटॅक मध्ये इपिलेप्सीच्या टाईप मध्ये दिसून येत नाही. काही टाइप्स मध्ये दिसून येतं, काही टाइप्स मध्ये दिसून येत नाही. म्हणजे हे जर पेशंटला सिमटम्स, मॅनिफेस्टेशन जे आता मी डिस्कस केलेत ऑरा मधले, ते पेशंटला जेव्हा एक्सपिरियन्स होतात, तेव्हा नेक्स्ट टाइम जेव्हा अटॅक येतो त्यावेळेस पेशंटला एक सिग्नल मिळतो की अटॅक येण्याचे चान्सेस आहे. तर ऑरा इज ऑफन द फर्स्ट साइन दॅट you are going to have a seizure. You may have an aura from several seconds up to 60 minutes before a seizure. सीझरच्या आधी पण प्रत्येक सीझरच्या टाईप मध्ये, प्रत्येक इपिलेप्सीच्या टाईप मध्ये ऑरा असेलच असं नाही. काही टाइप्स मध्ये ऑरा प्रेझेंट असतो, काही मध्ये नसतो. मोस्ट पीपल हु हॅव ऑराज हॅव द सेम टाइप ऑफ ऑरा एव्हरी टाइम दे हॅव ए सीझर. म्हणजे एखाद्या अटॅक मध्ये जे ओरा मधले मॅनिफेस्टेशन त्या पेशंट मध्ये आलेले असतात, नेक्स्ट अटॅकच्या आधी तेच मॅनिफेस्टेशन येण्याचे चान्सेस असतात. तर ऑरा लक्षात आलं तुमच्या? हो ऑरा. सर. हो ओके. सर. ते जास्त डिटेल नाही होत आहे ना, जस्ट आहे सर. नॉलेज पॉइंट ऑफ व्ह्यू आपण लक्षात घ्यायचं आहे. डिटेल मध्ये आपल्याला कोणी For विचारलं. allied question also, sir. हा This will be useful in allied if allied मध्ये जर हा epilepsy आलं तर तुम्हाला लिहिता येईल. एक इपिलिप्सी ची अलाइड साठी एक व्हिडिओ आहे पहा, तुम्ही पाहिलाय का नाही मला माहित नाही. इपिलिप्सी इन मराठी म्हणून टायटल आहे त्याचं. ओके, पाहिलंय सर. पाहिलंय डॉक्टर प्रतीश. पाहिलंय सर. तर तो तो खूप छान, म्हणजे अलाइड पॉइंट ऑफ व्ह्यू तिने बनवलेला आहे आणि खूप छान आहे तो लेक्चर. तुम्ही पहा, हे इपिलिप्सीचं जर तुम्ही ऐकलं, ड्रग तुम्हाला माहित झाले ना, मग तुम्ही ते पाहू शकता. ठीक आहे. तर त्यात पण छानपैकी तिने कव्हर केलेलं आहे. नॉलेज पॉइंट ऑफ व्ह्यू पण चांगला आहे, छान लेक्चर आहे. चालेल. आता सिमटम्स काय आहे ते आपण पाहूया. ओके. We know that epilepsy is caused by abnormal activity in the brain cell. Seizure can affect any process your brain coordinate. म्हणजे सीझर मध्ये कोणतीही ब्रेनची प्रोसेस जी ब्रेन कोऑर्डिनेट करतो ती अफेक्ट होऊ शकतो. मग पेशंटला कन्फ्युजन होऊ शकतं, टेम्पररी स्टेरिंग फेल असू शकतो, एकटच कुठेतरी पाहत राहतो पेशंट. अनकंट्रोलेबल जर्किंग मुवमेंट्स ऑफ द आर्म अँड लेग्स असू शकतात, म्हणजे कन्व्हर्जन. प्रत्येक पेशंट मध्ये दिसेलच असं, प्रत्येक टाईप मध्ये दिसेलच असं नाही. लॉस ऑफ कॉन्शियसनेस अँड अवेअरनेस. ओके. आणि सायकिक सिमटम, हे काही मॅनिफेस्टेशन त्यात दिसू शकतात. आता टाइप्स ऑफ सीझर्स, तर कोणकोणते टाइप्स आहेत सीझर, त्यात पण डिटेलमध्ये आपल्याला जायचं नाही. जस्ट तुम्हाला नावं माहित पाहिजे, युजेस लिहिताना तुम्हाला ते नावं लक्षात आले पाहिजे. तर दोन महत्वाचे टाइप्स आहेत सीझरचे. एक टाइप आहे पार्शियल सीझर आणि दुसरा पार्शियल सीझर्स आणि दुसरा आहे जनरलाइज सीझर्स. ओके. पार्शियल सीझर्सला आपण फोकल किंवा लोकल सीझर्स असंही म्हणतो. तर पार्शियल सीझर्स आणि जनरलाइज सीझर. तर पार्शियल सीझर्स किंवा त्यांना फोकल किंवा लोकल सीझर्स म्हणतो, त्यामध्ये आपल्या बॉडीचा एखादा पार्ट इन्व्हॉल्व होतो आणि ब्रेनमध्येही एखादा एरिया ब्रेनचा इन्व्हॉल्व असतो. आता त्यामध्ये कोणकोणते टाईप आहे ते आपण पाहणार आहोत. पार्शियल किंवा फोकल सीझर कशाला म्हणतात? वेन सीझर appear to result from abnormal activity in just one area of the brain. म्हणजे एखादा हेमिस्फिअरच इन्व्हॉल्व होतो, दोन्ही नाही होत. ओके. आणि त्यावेळेस त्या सीझरला पार्शियल सीझर असं म्हणतात. तर पार्शियल सीझर इज द मोस्ट कॉमन फॉर्म ऑफ
इपिलेप्सी. मोस्ट कॉमन फॉर्म आहे पार्शियल सीझर. आता त्याचे 3 टाईप आहे. ओके, सिंपल पार्शियल सीझर, सिंपल पार्शियल सीझर, कॉम्प्लेक्स पार्शियल सीझर आणि तिसरा आहे सिंपल पार्शियल किंवा कॉम्प्लेक्स पार्शियल सीझर सेकंडरीली जनरलाइज. म्हणजे एक तर सिंपल पार्शियल सीझर असू शकते किंवा कॉम्प्लेक्स पार्शियल सीझर असू शकते, किंवा त्यामध्ये सिंपल पार्शियल सीझर थर्ड टाइप मध्ये किंवा कॉम्प्लेक्स पार्शियल सीझर इनिशियली असते दोघांपैकी, आणि नंतर ती जनरलाइज मध्ये कन्वर्ट होते. जनरलाइज जो दुसरा टाइप आहे. तर असे 3 टाइप आहे पार्शियल सीझरचे: सिंपल पार्शियल, कॉम्प्लेक्स पार्शियल, सिंपल पार्शियल और कॉम्प्लेक्स पार्शियल विथ सेकंडरीली जनरलाइज. म्हणजे थर्ड टाइप मध्ये पहिले पार्शियल सीझर येते आणि नंतर कशात कन्वर्ट होती ती जनरलाइज सीझर. जनरलाइज. ओके, तर हे नावं तुम्हाला लक्षात पाहिजे. सिंपल पार्शियल, कॉम्प्लेक्स पार्शियल, म्हणजे युजर्स मध्ये लिहिताना तुम्हाला ते क्लिक होतील. ओके, patients who have simple partial seizures do not lose consciousness during the seizure. म्हणजे पेशंटचा कॉन्शियसनेस लॉस होतो का सिंपल पार्शियल सीझर मध्ये? नाही. नाही. ओके, दे रिमेन अवेक अँड अवेअर थ्रू आउट. ते अवेक असता, अवेअर असतात थ्रू आउट द अटॅक. समटाइम्स दे कॅन टॉक क्वाइट नॉर्मली टू अदर पीपल ड्युरिंग द सीझर. ड्युरिंग अटॅक पण ते दुसऱ्यांशी व्यवस्थित बोलता. दे कॅन युजली रिमेंबर एक्झॅक्टली व्हॉट हॅपन टू देम व्हाईल इट वॉज गोइंग ऑन. त्यांना काय घडतंय ते पण लक्षात येतं. आणि सिंपल पार्शियल सीझर मध्ये ही सडन ऑनसेट असते. युनिलॅटरल क्लोनिक जर्किंग ऑफ वन ग्रुप ऑफ मसल और लिम लास्टिंग फॉर 30 to 90 सेकंड. म्हणजे युनिलॅटरल क्लोनिक जर्किंग असते ऑफ ए ग्रुप ऑफ मसल्स और लिम. एखाद्या लिमची किंवा ग्रुप ऑफ मसलची युनिलॅटरल, महत्वाचं आहे, क्लोनिक जर्किंग त्यामध्ये दिसून येते. तर सिंपल पार्शियल सीझर कॅन अफेक्ट मुवमेंट, can affect emotion, sensation, and feeling in unusual and sometimes even frightening ways. म्हणजे मुवमेंट याच्यात अफेक्ट होते, इमोशन, सेन्सेशन, फिलिंग ह्या गोष्टी अफेक्ट होतात. पण सिंपल पार्शियल सीझर मध्ये मुवमेंट कशी अफेक्ट होते मी तुम्हाला सांगितलं. लॉस ऑफ कॉन्शियसनेस नसतो, युनिलॅटरल क्लोनिक मुवमेंट आहे, कॉन्ट्रॅक्शन होतं युनिलॅटरल काही ग्रुप ऑफ मसलचं किंवा लिम्बचं. ओके, त्याला आपण जॅक्सोनियन सीझर असेही म्हणतो. नाही लक्षात ठेवलं तरी चालेल नाव. आणि याच्याच बरोबर पेशंट मे हॅव सम somatosensory symptoms such as auditory, visual, and olfactory hallucination, or at times pin and needle sensation with no reason. तर काही पेशंट मध्ये युनिलॅटरल क्लोनिक मुवमेंट्स आहे, प्लस काही पेशंटला याबरोबर ऑडिटरी, व्हिज्युअल अँड ऑल्फॅक्टरी हॅल्युसिनेशनही ह्या टाईपच्या सीझर मध्ये दिसून येतं. आणि पिन आणि निडल सेन्सेशन पण काहींना दिसून येतं. तर हे सिंपल पार्शियल सीझरचं झालं. आता कॉम्प्लेक्स पार्शियल सीझर काय आहे? सिंपल पार्शियल मध्ये कॉन्शियसनेस लॉस होत होता का? नाही. नाही. आता पहा, कॉम्प्लेक्स पार्शियल सीझर अफेक्ट large area of the brain and they also affect consciousness. Okay, during complex partial seizure a person cannot interact normally with other people. जे सिंपल पार्शियल सीझर मध्ये पेशंट दुसऱ्या पर्सनशी ड्युरिंग अटॅक इंटरॅक्ट करू शकत होता, बरोबर आहे, लक्षात आलं. पण कॉम्प्लेक्स पार्शियल सीझर मध्ये पर्सन इज नॉट एबल टू इंटरॅक्ट नॉर्मली विथ अदर पीपल. पर्सन इज नॉट इन कंट्रोल ऑफ हिज मुवमेंट, स्पीच अँड ऍक्शन. आणि काय घडतंय ते पण त्याला कळत नाही. डोंट नो, पर्सन डझंट नो व्हॉट इज गोइंग ऑन अँड ही कॅनॉट रिमेंबर व्हॉट हॅपन्स ड्युरिंग द सीझर आफ्टरवर्ड्स. म्हणजे कॉम्प्लेक्स पार्शियल ही सिंपल पार्शियल पेक्षा थोडी काय म्हणता येईल की ऍडव्हान्स टाईपची सीझर आहे. लक्षात आलं? लक्षात आलं. आणि त्यात कॉन्शियसनेस पण अफेक्ट होतो.
आणि ह्या कॉम्प्लेक्स पार्शियल सीझरच्या आधी ऑरा प्रेझेंट राहू शकतो. ऑरा मे ऑकर ऍट द बिगिनिंग ऑफ सीझर. आणि काय असतं त्यात? स्ट्रेंज स्मेल, टेस्ट, साऊंड, व्हिज्युअल डिस्टर्बन्स, अनएक्सप्लेन फिलिंग ऑफ फिअर अँड एन्झायटी. ओके. ही सीझर पर्सनची लेव्हल ऑफ कॉन्शियसनेस अफेक्ट करते. पर्सन मे अपियर अवेक बट कॅन नॉट रिस्पॉन्ड टू एनिथिंग और एनीवन अराउंड हिम और हर. म्हणजे पेशंट अवेक वाटतो पण तो रिस्पॉन्स करत नाही. ओके. आणि तो जनरली स्पेसमध्ये स्टेअर करत राहतो. तर हे झालं कॉम्प्लेक्स पार्शियल सीझरचं. आता हे त्याचे काय मॅनिफेस्टेशन दिसत आहे आपण ते डिटेलमध्ये लक्षात ठेवायचे नाही. फक्त तुम्हाला आता याच्यावरून क्लिक झालं की पार्शियल सीझर मध्ये सिंपल पार्शियल सीझर असते, कॉम्प्लेक्स पार्शियल सीझर असते. सिंपल पार्शियल सीझर आणि कॉम्प्लेक्स पार्शियल सीझर मधले काही फरक आपण पाहिले. ओके, ठीक आहे. आता सिंपल पार्शियल आणि कॉम्प्लेक्स पार्शियल सीझर हे दोन टाईप आहे. आणि तिसरा टाईप सिंपल पार्शियल किंवा कॉम्प्लेक्स पार्शियल सीझर विथ सेकंडरी जनरलायझेशन. म्हणजे इनिशियली काही पेशंटला पार्शियल सीझर डेव्हलप होते आणि नंतर ती जनरलाइज मध्ये कन्वर्ट होते. तर हा थर्ड टाईप आहे. अशा प्रकारे पार्शियल सीझरचे आपण तीन टाईप पाहिलेले आहेत. ओके. आता हे कॉम्प्लेक्स पार्शियल सीझर विषयीच आपण डिस्कस केलेलंच आहे. कॉम्प्लेक्स पार्शियल सीझर मे include involuntary movements called automatism such as lip smacking, chewing, hand wringing, picking, swallowing. Some people wander around during complex partial seizure. For example, person might leave a room, go downstairs and out into the street completely unaware of what he or she was doing. ऐकलंय तुम्ही असं? हो सर. तर हम्म. हे कॉम्प्लेक्स पार्शियल सीझर मध्ये घडू शकतं की पेशंट इकडं तिकडं फिरू शकतो. समटाइम पीपल वंडर अराउंड ड्युरिंग कॉम्प्लेक्स पार्शियल सीझर. म्हणजे तो रूम मधून बाहेर जातो, जिने चढून खाली उतरून जातो, स्ट्रीटवर जातो, पण त्याला काहीच कळत नाही की तो कुठं चाललेला आहे. ओके. आणि इव्हन कॉम्प्लेक्स पार्शियल सीझरचा जो पर्सन असतो, ज्यावेळेस अटॅक असतो त्यावेळेस ही इज नॉट एबल टू रिकॉग्नाइज डेंजर फ्रॉम हीट, वॉटर, फायर, हाईट और अदर थ्रेटनिंग सिच्युएशन. ते पण त्याला लक्षात येत नाही. आणि ही 30 सेकंद ते 2 मिनिटापर्यंत अटॅक राहू शकतो. ओके. आफ्टर सीझर, कॉम्प्लेक्स पार्शियल सीझरचा पेशंट कन्फ्यूज असतो, डिसओरिएंटेड असतो काही मिनिटांपर्यंत. सिंपल पार्शियल पेशंटचं काय की तो अवेअर असतो, कॉन्शियस राहतो, अटॅक संपला लगेच तो त्याचं काम परत चालू करू शकतो. तर कॉम्प्लेक्स पार्शियल सीझर मध्ये तसं घडत नाही. हे कॉम्प्लेक्स पार्शियल सीझरचे काही मॅनिफेस्टेशन आपण पाहिलेले आहे. ओके. आता थर्ड टाईप पण आपण थोडक्यात पाहिला. आता जनरलाइज सीझर. तर जनरलाइज सीझर म्हणजे असे सीझर दिस अराइज फ्रॉम बोथ सेरेब्रल हेमिस्फियर अँड डायन्सेफेलॉन सायमल्टेनियसली इन्व्हॉल्विंग एंटायर बॉडी. तर जनरलाइज सीझर मध्ये एंटायर बॉडी इन्व्हॉल्व होतो, असं ग्रुप ऑफ मसल किंवा एखादा लिम तसं नाही. इथं जनरलाइज बॉडी इन्व्हॉल्व होते, त्यामुळे त्याला जनरलाइज सीझर असं म्हणतात. क्लिअर? जनरलाइज सीझर. आणि दोन्ही ब्रेनचे हेमिस्फियर जे आहेत ते सेरेब्रल ते इन्व्हॉल्व होतात, डायन्सेफेनॉल इन्व्हॉल्व होतो आणि दोन्ही साईडनी जे न्यूरॉन्स आहेत ते एक्सिस डिस्चार्ज करतात. तर अशा टाईपच्या सीझरला आपण काय म्हणतो? जनरलाइज सीझर. जनरलाइज सीझरचे टाइप्स कोणते आहेत? त्यामध्ये जनरलाइज सीझर्स मध्ये टोनिक क्लोनिक सीझर आहे, त्यालाच ग्रँड माल इपिलेप्सी असं म्हणतात. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ग्रँड माल इपिलेप्सी जे आहे ते कोणत्या सीझरला म्हणतात? जनरलाइज टोनिक क्लोनिक सीझर. जनरलाइज टोनिक कोणी क्लोनिक सीझर, त्यालाच आपण काय म्हणतो? ग्रँड माल ग्रामीण. सीझर. दुसरं आहे ऍब्सेंट सीझर. ओके. त्याला आपण दुसरं नाव आहे पेटिट माल एपिलेप्सी. हे दोन सिनोनिम्स माहित राहतील तुम्हाला. ऍब्सेंट सीझरला दुसरं नाव काय आहे? पेटीट माल. पेटिट माल. आणि ग्रँड माल
सॉरी, टोनिक क्लोनिक सीझरला काय नाव आहे? ग्रँड माल इपिलेप्सी. लक्षात आलं? किंवा जनरलाइज टोनिक क्लोनिक सीझरला आपण ग्रँड माल इपिलेप्सी असं म्हणतो. ग्रँड माल इपिलेप्सी. लक्षात आलं? त्यानंतर अजून काही जनरलाइज सीझरचे टाइप्स आहे. मायोक्लोनिक सीझर, अटोनिक सीझर, त्याला अकायनेटिक सीझर असं म्हणतात, क्लोनिक सीझर, टोनिक सीझर. तर जनरलाइज टोनिक क्लोनिक सीझर, ऍब्सेन्स सीझर म्हणजेच पेटिट माल इपिलेप्सी, त्यानंतर मायोक्लोनिक सीझर, क्लोनिक सीझर, टोनिक सीझर आणि अटोनिक सीझर. हे सगळे टाइप्स कशाचे आहेत? जनरलाइज सीझरचे. जनरलाइज सीझरचे. ते युजेस मध्ये कोणत्या टाइप मध्ये कोणता ड्रग यूज होतो त्यावेळेस तुम्हाला ह्या गोष्टी माहित पाहिजे. ओके, लक्षात आलं? हं. हम्म. आता थोडक्यात मी यांच्या विषयी डिस्कस करणार आहे. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला कोणीही विचारणार नाही. फक्त आता तुम्हाला एक क्लिअर झालं, इपिलेप्सी मध्ये पार्शियल सीझर आहे, जनरलाइज सीझर आहे. पार्शियल सीझर मध्ये सिंपल पार्शियल, कॉम्प्लेक्स पार्शियल किंवा सिंपल पार्शियल किंवा कॉम्प्लेक्स पार्शियल असतील, पण नंतर सेकंडरी जनरलाइज. होतात. टाईप 3 जो आहे पार्शियल सीझरचा, तर पार्शियल सीझर मध्ये 3 आहेत आणि जनरलाइज सीझर मध्ये जनरलाइज टोनिक क्लोनिक सीझर आहेत. त्यालाच आपण काय म्हणतो? ग्रँड माल ग्रँड सीझर. माल. ऍब्सेंट सीझरला दुसरं नाव काय आहे? पेटिट माल. नंतर टोनिक सीझर, क्लोनिक सीझर, मायोक्लोनिक. मायोक्लोनिक सीझर, अटोनिक सीझर, हे अदर जनरलाइज सीझरचे टाईप आहेत. पण ऍटलीस्ट जनरलाइज टोनिक क्लोनिक आणि ऍब्सेंट सीझर हे दोन नावं तरी तुम्हाला माहित पाहिजे. ओके, लक्षात आलं? हं. हो ओके. सर. आता प्रत्येकात काय काय मॅनिफेस्टेशन दिसतात ते आपण ब्रीफ मध्ये डिस्कस करूया आणि त्यानंतर ऍक्च्युअल ड्रग कडे आपण जाणार आहोत. तर जनरलाइज टोनिक क्लोनिक सीझरला आपण पाहिलेलं आहे, ग्रँड माल इपिलेप्सी असं आपण म्हणतो. तर यामध्ये औरा प्रेझेंट असतो का? नाही. तर युजली दिस इपिलेप्सी असोसिएटेड विथ ऑरा. हो. म्हणजे हे अटॅक येण्याच्या आधी पेशंटला काही मॅनिफेस्टेशन दिसतात, त्याला आपण ऑरा म्हणतो. त्यानंतर ड्युरिंग अटॅक पेशंट फॉल्स टू द ग्राउंड इन स्टीप टोनिक फेज. टोनिक फेज म्हणजे त्यामध्ये लेग्स एक्सटेंडेड असतात, हँड एक्सटेंडेड असतात. ओके, टोनिक फेज म्हणतो त्याला. टोनिक फेज मध्ये काय होतं की पेशंट खाली पडतो आणि त्याचे पाय आणि हात काय असतात? लेग एक्सटेंडेड असतात. एक्सटेंडेड स्टेज असते, त्याला टोनिक फेज म्हणतो आपण, टोनिक फेज. ओके. तुम्ही आता टोनिक क्लोनिकचं तुम्ही आता एक्सपेरिमेंटल मॉडेल मध्ये युट्यूबला पण असतील, कसं असतं टोनिक क्लोनिक फेज ते कळेल. तर पहिले पडल्यानंतर पेशंटचे हातपाय एकदम स्टिप स्ट्रेट होतात, एक्सटेंडेड स्टेट मध्ये जातात, प्लस पेशंट आवाज करतो, त्याला इपिलेप्टिक क्राय म्हणतात. इट इज ड्यू टू कॉन्ट्रॅक्शन ऑफ लॅरेंजियल मसल. आणि धिस टोनिक फेज इज फॉलोड बाय क्लोनिक कन्व्हल्जन. याच्यानंतर क्लोनिक कन्व्हल्जन येतात. मग त्यामध्ये रिपीटेटेड बायलॅटरल मसल जर्किंग होती, बरोबर आहे. जर्की मुवमेंट्स नंतर दिसून येतात आणि ती क्लोनिक फेज संपली की पेशंट कोमात जातो आणि कोमा 15 ते 30 मिनिटं पेशंट थोडा अनकॉन्शियस स्टेट मध्ये राहतो आणि 30 मिनिटानंतर तो रिकवर होतो, बरोबर आहे. म्हणजे याच्यामध्ये पहिले ऑरा येतो, नंतर कोणती फेज येते? टोनिक फेज टोनिक. येते, नंतर क्लोनिक फेज येते, क्लोनिक कन्व्हल्जन, आणि त्यानंतर त्यानंतर पेशंट कोमात जातो, बरोबर आहे. त्यानंतर 30 मिनिटानंतर पेशंट थोडा कॉन्शियस होतो, पण रिकव्हरी इज असोसिएटेड विथ स्टुपर, ॲम्नेझिया, काही घडलेलं त्याला आठवतं का? नाही. मेंटल कन्फ्युजन. ओके. त्यानंतर डिप्रेशन मध्ये जातो, पोस्ट सीझर डिप्रेशन म्हणतात. ओके. एक्झॉस्ट झालेला असतो, इनकॉन्टिनन्स असतं. तर ह्या गोष्टी रिकव्हरी जेव्हा होते त्यावेळेस पेशंट एक्सपिरियन्स करतो. म्हणजे पेशंटला ड्युरिंग अटॅक काय झालं ते कळत नाही. ओके. आणि जर असे अटॅक जर रिपीटेडली आले तर त्याला आपण विदाऊट रिलॅक्सेशन, तर त्याला आपण स्टॅटस इपिलेप्टिकस म्हणतो. त्यामध्ये पेशंटला तुम्हाला ऍडमिटच करावं लागतं, बरोबर आहे. पेशंटला ऍडमिट करून ट्रीटमेंट IV स्टार्ट करणं गरजेचं आहे. तर स्टॅटस इपिलेप्टिकची ट्रीटमेंट आपण नंतर पाहणार आहे. म्हणजे ग्रँड माल इपिलेप्सी किंवा जनरलाइज टोनिक क्लोनिक इपिलेप्सी मध्ये कसं मॅनिफेस्टेशन असतात ते तुमच्या लक्षात आले? हो सर. ओके. ऑरा स्टेज येईल, त्यानंतर टोनिक फेज मध्ये एक्सटेन्शन ऑफ द लेग्स होती, पेशंट
जमिनीवर पडतो, एक्सटेंडेड असतं आर्म, आणि त्यानंतर क्लोनिक कन्व्हर्जन येतील, त्यानंतर पेशंट कोमात जाईल आणि 30 मिनिटांनंतर तो परत कॉन्शियस होतो, पण रिकव्हरी फेजमध्ये ॲमनेझिया, त्यानंतर मेंटल कन्फ्युजन, डिप्रेशन, ह्या गोष्टी त्याला एक्सपिरियन्स होतात. लक्षात आलं? ग्रँड इपिलेप्सी. हो सर. हो सर. आता ऍब्सेंट सीझर आणि ग्रँड माल इपिलेप्सी मध्ये काय फरक आहे? तर ही जी पेटिट माल इपिलेप्सी आहे किंवा त्याला आपण ऍब्सेंट सीझर म्हणतो, ती चिल्ड्रन मध्ये जास्त प्रिव्हॅलंट आहे. त्यांचं प्रिव्हॅलंट चिल्ड्रन मध्ये जास्त दिसून येते. ओके. देर इज नो ऑरा प्रेझेंट इन दिस इपिलेप्सी. ऑरा ऍबसेंट असतो. त्यानंतर नो ऑर ओनली मोमेंटरी लॉस ऑफ कॉन्शियसनेस. कॉन्शियसनेस लॉस होत नाही किंवा थोडं झालं तर होऊ शकतं. लक्षात आलं? लक्षात आलं हे? ओके. पेशंट ऍपरंटली फ्रीजेस अँड स्टेअर्ड इन वन डिरेक्शन. पेशंट फ्रीज होतो आणि एका डिरेक्शन कडेच पाहत राहतो. देर इज नो फॉल. देर इज नो फॉल. Patient apparently freezes and stared in one direction. There is no muscular component or minimal bilateral jerking or blinking of the eyes. ओके. म्हणजे मस्क्युलर कॉम्पोनंट इन्व्हॉल्व असतो का याच्यात? नाही. नाही. कन्व्हर्जन दिसतील का याच्यात? नाही. नाही. फक्त बायलॅटरल जर्किंग और ब्लिंकिंग ऑफ द आय होतं. लक्षात आलं? ओके. तर ह्याला आपण ऍबसेंट सीझर असं म्हणतो. आणि ऍबसेंट सीझर जनरली आर नॉट फॉलोड बाय पिरियड ऑफ डिसओरिएंटेशन ऑर लिथार्जी. तो डिप्रेशन मध्ये जात नाही, पोस्ट इक्टल स्टेट नसते. म्हणजे बाकी सीझर्स मध्ये दिसतील पण याच्यात नाही. म्हणजे पेशंट कसा आहे, 20 ते 30 सेकंदासाठी ती स्टेज असते. किती? 20 ते 30 सेकंद. म्हणजे अर्धा सेकंद अटॅक येतो. चिल्ड्रन मध्ये जास्त कॉमन आहे. औरा प्रेझेंट नाही. पेशंट फॉल होतो का? नाही. नाही. बरोबर आहे. पण पेशंट ऍपरंटली फ्रीजेस अँड स्टेअर इन वन डिरेक्शन. ट्रान्स लाईक स्टेट म्हणजे त्याचं लक्षात नसतं, स्वप्नात गेल्यासारखी एक स्टेट येते. ट्रान्स लाईक स्टेट ड्युरिंग विच ही ऑर शी इज अनरिस्पॉन्सिव्ह, अनवेअर ऑफ हिज ऑर हर सराउंडिंग. त्या 30 सेकंदासाठी तो अनरिस्पॉन्सिव्ह असतो. आजूबाजूला काय घडतं त्याला अवेअरनेस नसतो. ओके. पेशंट जर बोलत असेल तर अटॅक आला तर स्पीच स्लो होतं किंवा इंटरप्टेड होतं. ओके. जर पेशंट स्टँडिंग असेल तर तो तसाच फिक्स राहतो, स्टँडिंग, हलत नाही. आणि ड्युरिंग इटिंग द फूड विल स्टॉप ऑन इट्स वे टू द माउथ. म्हणजे ही एक अर्ध्या मिनिटासाठी हा अटॅक येऊन जातो. याला ऍबसेंट सीझर किंवा पेटिट माल इपिलेप्सी असं म्हणतात. म्हणजे जनरलाइज टोनिक क्लोनिक सीझर आणि ऍबसेंट सीझर मधला फरक लक्षात आला तुमच्या? येस सर. Yes, sir. त्यानंतर मायोक्लोनिक सीझर. मायोक्लोनिक सीझर मध्ये शॉक लाईक मोमेंटरी कॉन्ट्रॅक्शन ऑफ द मसल ऑफ द लिम और होल बॉडी होतं. शॉक लाईक म्हणजे शॉक बसल्यावर जशा जर्की मुवमेंट होतं ना, तसं मायोक्लोनस सीझर मध्ये दिसतं. शॉक लाईक मोमेंटरी कॉन्ट्रॅक्शन ऑफ द मसल ऑफ द लिम्स और द होल बॉडी. ओके. ते झालं मायोक्लोनस. त्यानंतर अटोनिक सीझर. अटोनिक म्हणजे टोनच नसतो, म्हणजे अनकॉन्शियस असतो प्लस मसल इथं कॉन्ट्रॅक्ट नसतील. काय असतील? रिलॅक्स. रिलॅक्स असतील. त्याला अटोनिक सीझर किंवा अकायनेटिक सीझर असं म्हणतात. त्यानंतर नेक्स्ट आहे, ओके, इतके आता मेन टाईप आपण आता बघितलेले आहेत. ओके. आता नेक्स्ट जो पार्ट आहे, हे जे अँटी इपिलेप्टिक ड्रग्स जे आहेत त्यांचे इफेक्ट पाहण्यासाठी काही एक्सपेरिमेंटल मॉडेल्स तयार केले गेले आहेत. ते आता फार्मेकोलॉजीच्या पीजी स्टुडंट्स जेव्हा पीजीचा अभ्यास करतात त्यावेळेस ते मॉडेल्स डिटेलमध्ये आम्ही डिस्कस केलेले आहेत, पाहिलेले आहेत. तर एक्झाम मध्ये ते महत्वाचे नाहीत, पण त्रिपाठीमध्ये प्रत्येक ड्रग कोणतंही एक्सपेरिमेंटल मॉडेल
इनहिबिट करतो किंवा इंटरफेअर करतो ते दिलंय, तर ते नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. त्यामुळे मी हे एक्सपेरिमेंटल मॉडेल्स फॉर अँटी इपिलेप्टिक ड्रग जे आहे, मॅक्झिमम इलेक्ट्रोशॉक सीझर, PTZ सीझर, क्रोनिक फोकल सीझर, किंडल सीझर, यापैकी कोणत्या सीझर्स ते प्रिव्हेंट करतात ड्रग, ह्याविषयी नाही लक्षात ठेवलं तरी चालेल, कारण ते बियॉन्ड तुमच्या सिलेबस आहे. त्यामुळे त्याच्यावर जास्त भर देऊ नका. कॉजेस मी ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत. प्रायमरी म्हणजे इडिओपॅथिक, सेकंडरी म्हणजे ड्यू टू ट्रोमा और सर्जरी ऑन द हेड, इंट्राक्रॅनियल ट्युमर्स, ट्युबरक्युलोमा, सिस्टिसर्कोसिस, इन सेरेब्रल इच्छेमिया. तर आपल्याला सिम्टमॅटिक ट्रीटमेंट द्यायची आणि सेकंडरी कॉज जर माहित असेल तर तो ट्रीट करायचा. तर हे ड्रग्स आपण इपिलेप्सीच्या ट्रीटमेंटमध्ये देतो. तर ऍक्च्युअल आता ड्रगकडे आपण वळत आहोत. तर ड्रग्स मध्ये कोणकोणते ड्रग्स आहेत? ओके, आता हे क्लासिफिकेशन कोणतं आहे? केमिकल क्लासिफिकेशन. ओके, आता तुम्हाला ऍक्च्युअल ड्रगचं केमिकल क्लासिफिकेशन समजा लक्षात राहिलं नाही एक्झाम मध्ये, तर डायरेक्ट इन्युमरेट करा ड्रग तरी चालू शकतं, काहीतरी लिहा त्याच्यात. आता त्यात तुम्हाला बेन्झोडायझेपाईन आणि बार्बिच्युरेट हे दोन तर ग्रुप लक्षात आहेत ना? ओके, बार्बिच्युरेट आणि बेन्झोडायझेपाईन्स हे आपण सिडेटिव्ह हिप्नोटिक्स मध्ये डिस्कस केले आणि ते ड्रग अँटीइपिलेप्टिक म्हणून पण यूज होतात. तर सिडेटिव्ह हिप्नोटिक हे ड्रग बार्बिच्युरेट, बेन्झोडायझेपाईन हे दोन तर ग्रुप केमिकल तुम्हाला लिहिता येईल, हे का नाही? बरोबर आहे. तर बाकीचे काही त्यांचे जे नावं आहेत, ओके, त्याच्यावरून ते लक्षात ठेवायचे आहेत. ते केमिकल स्ट्रक्चर जे आहे त्याच्यावरून ते नावं आलेले आहेत. त्यामुळं थोडं ते नावं लक्षात ठेवायला डिफिकल्ट आहे. तुम्ही क्लासिफिकेशन पाठ केलंय का अँटीइपिलेप्टिक ड्रगचं? ऑलरेडी म्हणजे मी मागच्या वर्षीचा व्हिडिओ तुमच्याशी शेअर केला होता, त्यामुळे तुम्ही पाहिलं असेल आणि क्लासिफिकेशन लर्न केलं असेल काहींनी. केलंय हे क्लासिफिकेशन? दोनदा वाचलंय सर, पण ते लक्षात राहत नाही, परत करावं लागेल हे. ओके, ठीक आहे. मेकॅनिझम ऑफ ऍक्शन वरनं जास्त सोपं जात आहे. हा, मेकॅनिझम ऑफ ऍक्शन वरून लक्षात ठेवायला जास्त सोपं आहे. नो डाऊट मेकॅनिझम ऑफ ऍक्शन सगळ्यात तो इझी आहे. तुम्ही समजा क्लासिफाय अँटी इपिलेप्टिक ड्रग विचारलं, तुम्हाला मेकॅनिझम ऑफ ऍक्शन वरून लक्षात ठेवायचं तर ते ठेवा, काही प्रॉब्लेम नाही. ओके ओके, तर त्यामुळे ते ह्या केमिकल क्लासिफिकेशन आपल्याला लक्षात राहत नाही, त्याच्यामुळे पॅनिक होण्याची गरज नाही. तर यासाठी मागच्या जे लेक्चर मी तुमच्याशी शेअर केलं होतं व्हिडिओ, त्यामध्ये मी निमोनिक डिस्कस केलं होतं ते. ओके, बर्थडे का, बर्थडे पार्टी दिली ना, बर्थडे पार्टी लिहू आपण, पार्टी स्मॉल मध्ये लिहितो, बर्थडे पार्टी. ओके, बर्थडे, बर्थडे का हिसाब, बर्थडे पार्टी का हिसाब पूछना चाहिए ना, असं एक निमोनिक मी जनरली सांगत असतो. आता हे फक्त तेवढंच आठवतं, त्यात कशावरून काय ते आठवत नाही, हा भाग वेगळा आहे. पण आपण ट्राय करू. बर्थडे पार्टी का हिसाब पूछना चाहिए ना, तर बी म्हणजे बर्थ डे पार्टी, तर बी म्हणजे बार्बिच्युरेट. त्यामध्ये फक्त फिनोबार्बिटॉनच लिहा, पूर्ण बार्बिच्युरेटची नावं लिहायची गरज नाही. थायोपेंटन सोडियम इथं लिहून चालणार नाही. थायोपेंटन सोडियम आपण अनेस्थेशिया पॉईंट ऑफ व्ह्यू यूज करतो. मग बार्बिच्युरेट मध्ये कोणता ड्रग आला पाहिजे? फक्त अँटी इपिलेप्टिक पॉईंट ऑफ व्ह्यू फिनोबार्बिटॉन. त्यानंतर आता बार्बिच्युरेटच मॉडिफिकेशन आहे. बर्थडे, डे मध्ये काय? डिऑक्सी बार्बिच्युरेट. बरोबर बरोबर. बट बार्बिच्युरेटचं मॉडिफिकेशन काय आहे? डिऑक्सी बार्बिच्युरेट. त्यात ड्रग कोणता आहे? प्रिमिडॉन, प्रायमिडॉन. नेक्स्ट आहे हायडेनटॉइन डेरिव्हेटिव्ह. हा नाव तुम्हाला लक्षातच ठेवायचं आहे, कारण याचा फिनिटॉइनचा ऍडव्हर्स इफेक्ट आहे फिटस मध्ये, फिटल हायडेनटॉइन सिंड्रोम. तर हायडेनटॉइन डेरिव्हेटिव्ह आहे हे फिनिटॉइन आणि फॉस्फिनिटॉइन. तर फिनिटॉइन ड्रग तुम्ही सगळ्यांनी ऐकलेला आहे. ओके, एन्झाईम इंड्युसर आहे ते. फिनोबार्बिटॉन पण एन्झाईम इंड्युसर आहे. आणि फिनिटॉइनचा
मॉडिफाईड फॉर्म जो आहे तो आहे फॉस्फिनिटॉइन. आणि त्याचं काय ऍडव्हान्टेज आहे ते पण तुम्हाला नंतर लक्षात ठेवायचं आहे. ओके. तर फिनिटॉइन आणि फॉस्फिनिटॉइन हे कोणते डेरिव्हेटिव्ह आहे? हायडेंटॉइन डेरिव्हेटिव्ह. ऍडव्हान्टेज. हायडेंटॉइन. हिसाब मध्ये एच म्हणजे हायडेंटॉइन आहे, एच झाला. त्यानंतर आय मध्ये इम्युनोस्टिल्बिनी डेरिव्हेटिव्ह. इम्युनोस्टिल्बिनी त्यामध्ये कार्बामॅझिपाइन आहे, ऑक्स कार्बाझिपाइन आहे, त्यानंतर इसली कार्बाझिपाइन आहे. तर एक नुसतं कार्बामॅझिपाइन जरी लिहिलं ना तरी चालू शकतं, असं काही नाही तिन्ही आले पाहिजे. इम्युनोस्टिल्बिनी कार्बामॅझिपाइन. ऍटलीस्ट वी आर एक्सपेक्टिंग वन ड्रग कार्बामॅझिपाइन. ऑक्स कार्बाझिपाइन, कार्बाझिपाइन, ऑक्स कार्बाझिपाइन, ऑक्स कार्बामाझिपाइन नाहीये बरं का, फक्त म्हणजे ऑक्स लावला म्हणजे झाला असं नाही. तर कार्बामाझिपाइन आणि दुसरा आहे ऑक्स कार्बाझिपाइन. ओके, ठीक आहे. आणि इसली कार्बाझिपाइन हे इम्युनोस्टिल्बिनी आहे. हिसाब HISAB. हिसाब एस म्हणजे काय? सक्सीमाइड. तर इथोसक्सीमाइड वरून सक्सीमाइड लिहिता येईल तुम्हाला, पहा. इथोसक्सीमाइड त्याच्यामध्ये शेवटी काय आहे? सक्सीमाइड. मग सक्सीनिमाइड लक्षात ठेवता येईल ना. हो. सक्सीमाइड वरून सक्सीनिमाइड ग्रुप मधला आहे. सक्सीमाइड आहे शेवटी, तर सक्सीनिमाइड. ओके, सक्सीनिमाइड. ठीक आहे. त्यानंतर हे जे नेक्स्ट ग्रुप आहे जे खूप कॉमनली यूज होतो, ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीइपिलेप्टिक ड्रग आहे, तो आहे ॲलिफॅटिक कार्बोक्झाइलिक ऍसिड. ॲलिफॅटिक कार्बोक्झाइलिक ऍसिड त्यामध्ये व्हॅल्प्रोइक ऍसिड आहे. ओके. मग ऍसिड वरून हे लक्षात ठेवायचं, कार्बोक्झाइलिक ऍसिड येतो, ॲलिफॅटिक कार्बोक्झाइलिक ऍसिड, व्हॅल्प्रोइक ऍसिड. त्याचं केमिकल कोणता ग्रुप आहे? एक ऍसिड लक्षात ठेवायचा, ॲलिफॅटिक कार्बोक्झाइलिक ऍसिड ग्रुप मधला हा ड्रग आहे व्हॅल्प्रोइक ऍसिड. आणि त्याचं मॉडिफाईड फ्रॉम डाय व्हॅल्प्रोएक्स आहे. तर व्हॅल्प्रोइक ऍसिडला दुसरं नाव आहे सोडियम व्हॅल्प्रोएट. त्यानंतर बर्देका हिसाब ब म्हणजे बेन्झोडायझिपाइन. तर क्लोनाझिपाइन, डायझिपाम, लोरॅझिपाम, क्लोबाझाम हे सगळे ड्रग आपण त्यात यूज करतो. ओके. हे न्यूमोनिक आपण पाहिलं होतं ना, LCD. लोराझिपाम, सी वरून क्लोनाझिपाम आणि क्लोबाझाम आणि डी वरून डायझिपाम. सगळेच डायझिपाम लिहायचे नाही, इथं अल्प्राझोलम नाही लिहायचं, लक्षात घ्या. लक्षात आलं ना. जे अँटीपिलेप्टिक पॉईंट ऑफ व्ह्यू टेस्ट केले गेले आणि अप्रूव्ह झाले ते लिहिणं महत्वाचं आहे. आणि त्याचं निमोनिक मी त्या दिवशी डिस्कस केलं होतं. अँटी कन्वर्जन पॉइंट ऑफ व्यू LCD निमोनिक आहे. बर्दे का हिसाब पूछना चाहिए ना. पी म्हणजे फिनिल ट्रायाझाईन. हा ड्रग पण आता न्यूवर मधला खूप पॉप्युलर आहे. लॅमोट्रिजिन ऐकलंय तुम्ही? नाही. लॅमोट्रायझिन ऐकलंय? नाही. ओके. नाव ऐकलं. लॅमोट्रायझिन ऐकलंय? ओके. कशात? इपिलेप्सीच्याच पेशंट मध्ये का? ओके. तर लॅमोट्रायझिन म्हणजे आता हे नवीन ड्रग मध्ये लॅमोट्रायझिन चांगल्या प्रकारे यूज होत आहे. ओके. तर हे फिनिल ट्रायाझाईन आहे. फिनिल ट्रायाझाईन. तर ट्राय याच्यात वर्ड येतो लॅमोट्रायझिन, तसं फिनिल ट्रायाझिन. तर फिनिल ट्रायाझिन आहे लॅमोट्रायझिन. त्यानंतर पूछना चाहिए ना, सायक्लिक गाबा एनालॉग्स. कोणते? गाबा पेंटेन आणि फ्री गॅबेलिन हे गाबा एनालॉग आहे, सायक्लिक गाबा एनालॉग्स. आणि एन मीन्स न्यूअर अँटीपिलेप्टिक ड्रग. त्यामध्ये टोपिरॅमाइड आहे, झोनिसॅमाइड आहे, लिव्हेटिरासिटाम आहे, विगा बॅटरिन आहे, टिया गॅबिन आहे, लॅकोसॅमाइड आहे. यातले कोणते ड्रग तुम्ही ऐकलेत न्यूवर मधले? आज लिव्हासिट्रीस. टोपिरामेट. टोपिरामाइड पिरामिड. ऐकले आणि हा हा लिव्ही सितारा, लिव्ही पाहिजे, ते स्पेलिंग मध्ये थोडं मिस्टेक आहे. लेविट्रासिड. हा, लिव्ही टिरासिटाम, लिव्ही टिरा टिरास्ट. ई पाहिजे होता तिथं आयच्या ऐवजी, लिव्ही टिरासिटाम. ओके. लिव्ही टिरासिटाम किंवा लिव्ही टिरासिटाम तो एक ऐकलाय. ओके. ओके.
तर हे सगळे अँटी इपिलेप्टिक ड्रग आहेत. तर केमिकल क्लासिफिकेशन थोडं डिफिकल्ट आहे, पण त्यामध्ये बार्बिच्युरेट, बेन्झोडायझेपाईन हे तर नावं तुम्हाला येतील, बरोबर आहे. हो न्यूअर ड्रग्स लिहिता येईल ना, ते तर लक्षात राहील. हो सर. हा. आणि इथोसक्सिमाइड वरून सक्सिनिमाइड लक्षात राहील. आणि फिनिटॉइन तुम्हाला हायडेंटॉइन नावं लक्षात ठेवायचं, हायडेंटाइन डेरिव्हेटिव्ह, हायडेंटॉइन डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह. आणि बार्बिच्युरेट वरून अजून त्याचा मॉडिफाईड फॉर्म कोणता लक्षात ठेवायचा आहे, डीऑक्सी बार्बिच्युरेट. बार्बिच्युरेट. ओके. आणि व्हॅल्प्रोइक ऍसिड वरून एक केमिकल ग्रुप ऍसिड येतो एंडला, ते लक्षात ठेवायचंय, ऍलिफॅटिक कार्बोक्झाइलिक ऍसिड, तिथं व्हॅल्प्रोइक ऍसिड येईल. म्हणजे असे थोडेफार काहीतरी त्याच्यातले पॉइंट लक्षात ठेवून थोडं क्लिक करण्याचा ट्राय करायचं. आता लॅमोट्रायझिन मध्ये फिनिल ट्रायाझाईन, तर त्यात पण ट्राय येतं, म्हणून त्याच्यावरून तो लक्षात ठेवायचा. फिनिल ट्रायाझाईन मध्ये लॅमोट्रिजिन येतो. निवड ड्रग मध्ये 2-3 नावं लक्षात ठेवायचे. अजून एक राहिले सायक्लिक गाबा अॅनालॉग्स आणि इम्युनोस्टिल्बिनी, हे 2 नावं तुम्हाला पाठ करावं लागेल. तर तुम्ही जर 2-3 वेळा जर कॉन्सन्ट्रेशनने जर केलं तर तुम्हाला अवघड नाहीये. आणि निमोनिक लक्षात ठेवा, तुम्हाला इनिशियल वर्ड तर लक्षात येऊन जातो, बरोबर आहे. ठीक आहे. तर 2-3 वेळा जर वाचलं तर ठीक आहे. सगळे नावं ड्रगचे नका लक्षात ठेवू, त्यातले 1-2 नावं लक्षात ठेवले तरी चालेल, बरोबर आहे. पण जर तुम्ही केमिकल ग्रुप लिहिला तर तुमचं इम्प्रेशन एक्झाम मध्ये चांगलं पडेल, म्हणजे मार्क जास्त भेटू शकता. ठीक आहे. तर आपण हे क्लासिफिकेशन डिस्कस केलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला लॉंग क्वेश्चन पॉइंट ऑफ व्ह्यू फिनिटॉइन, सोडियम व्हॅल्प्रोएट आणि कार्बामायझेपाईन हे 3 ग्रुप महत्वाचे डिस्कस करायचे आहे. आता अजून एक लक्षात घ्या, यामध्ये ना काही एमसीक्यू तुम्हाला डिस्कस करायचे. फिनोबार्बिटॉन, फिनिटॉइन आणि कार्बामॅझेपाईन हे तिन्ही ड्रग एन्झाईम इंड्युसर्स आहे. काय आहे? एन्झाईम. मग ड्रग इंटरॅक्शन मध्ये हे ड्रग्स जर यूज केले दुसऱ्या ड्रग बरोबर, तर दुसऱ्या ड्रगची ऍक्शन काय होईल? कमी होईल. कमी होईल. आणि अजून एक लक्षात ठेवायचंय, व्हॅल्प्रोइक ऍसिड किंवा सोडियम व्हॅल्प्रोएट हा एन्झाईम इनहिबिटर आहे. काय आहे? एन्झाईम इनहिबिटर. लक्षात राहील आता हे? हो हो सर. सर. ओके. तर बार्बिच्युरेट ऑलरेडी आपण डिस्कस केलेला आहे. बेन्झोडायझेपाईन ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. तर बार्बिच्युरेट आपण बघूया. तर आपण 1-2 ग्रुप आत्ता घेऊया, राहिलेले संध्याकाळी घेऊया. बेसिक गोष्टी आपल्या आता क्लिअर झाल्यात किती होतं त्याच्यामुळं, कारण सगळे ड्रग जर घेतले तर एकदम फास्ट होऊन जाईल. तुम्हाला ते कम्पॅरिझन आलं पाहिजे. आणि त्यामुळे थोडे सगळ्यांचे आता यूज मेकॅनिझम जर क्लिअर झालं तुमच्या ह्या अँटीइपिलेप्टिक ड्रगच्या, तर ऍडव्हर्स इफेक्ट मध्ये काही ऍडव्हर्स इफेक्ट जे आहे ते रिपीट होत आहे. ते तुम्हाला कळेल जेव्हा आपण बघतो. डिस्कस करू CNS ऍडव्हर्स इफेक्ट, GIT ऍडव्हर्स इफेक्ट आणि हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन, हे 2-3 ग्रुप मध्ये रिपीट होईल. पण ते सोपं जातं लक्षात ठेवायला. मग कोणते ऍडिशनल आहेत त्या ग्रुप मधले ते माहित पाहिजे. फिनिटॉइन, सोडियम व्हॅल्प्रोएट यांचे ऍडव्हर्स इफेक्ट खूप काही महत्वाचे आहेत. ते कॅरेक्टरिस्टिक ऍडव्हर्स इफेक्ट हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर पहिले आपण फिनोबार्बिटॉन लक्षात डिस्कस करू. एन्झाईम इंड्युसर कोणते आहे त्याच्यामध्ये? एन्झाईम. फिनोबार्बिटॉन, फिनिटॉइन आणि कार्बामॅझेपाईन. ओके. आपलं निमोनिक होतं ना, GPRS सेल फोन, आठवतंय? हो GPRS सेल फोन एक निमोनिक होतं. हो सर. एन्झाईम इंड्युसर्स चे नावं लक्षात ठेवायला जनरल फार्मॅक मध्ये मी तुम्हाला शिकवलेलं आहे. हो सर. GPRS सेल फोन, G म्हणजे ग्रेसिओफल्विन, P म्हणजे फिनोबार्बिटॉन, R म्हणजे रिफाम्पिसिन, S म्हणजे स्मोकिंग, C म्हणजे कार्बॅमॅझेपाईन आणि पहिला P फिनोबार्बिटॉन होता, दुसरा P फिनिटॉइन आहे. तर यामध्ये 3 ड्रग हे अँटीइपिलेप्टिक ड्रग मधलेच आहेत. फिनोबार्बिटॉन, कार्बामॅझेपाईन आणि
फिनिटोइन हे एन्झाईम प्रोड्युसर आहे आणि सोडियम व्हॅल्प्रोएट हा एन्झाईम इनहिबिटर आहे. ओके, हे पण आपण डिस्कस केलेलं आहे जनरल फार्मॅक मध्ये, त्यावेळेसही डिस्कस केलं होतं. जस्ट Cannot हा, के कॅन नॉट कॉज एन्झाईम इनहिबिशन. अभ्यास चांगला झालाय सगळ्यांचा. चालू आहे सर. खूप चांगला आहे. इतक्या गोष्टी इव्हन एमबीबीएसच्या मुलांना पण काहींना माहित नसतात. एन्झाईम इंड्युसरचे एवढे नाव म्हणजे चांगलं आहे. तुम्ही म्हणजे अँटीबायोटिक आहेत खूप सारे त्याच्यात. हो, अँटीबायोटिक्स आहेत, बरोबर आहे. तर ठीक आहे, क्लासिफिकेशन डिस्कस केले. आता याच्यामध्ये पहिला ग्रुप मी डिस्कस केलाय तो फिनोबार्बिटॉन आहे. तर फिनोबार्बिटॉन मी तुमच्याशी डिस्कस करतोय. एक मिनिट, नेक्स्ट का नाही होते टाकले. तर फिनोबार्बिटॉनची मेकॅनिझम बार्बिच्युरेटची आणि बेन्झोडायझेपाइनची तुम्ही बघितलेली आहे, बरोबर आहे. आता हा फिनोबार्बिटॉन हा लॉंग ऍक्टिंग बार्बिच्युरेट आहे. 1912 मध्ये तो डिस्कवर्ड झाला, यूज केला गेला. जोपर्यंत फिनिटॉइन डिस्कवर्ड झाला नाही तोपर्यंत तो यूज केला गेला, परंतु आता यूज करत नाही आपण फिनोबार्बिटॉन, कारण आपल्याकडं काही चांगले ड्रग अवेलेबल आहे, त्यामुळे आपण ते यूज केले पाहिजे. तर फिनोबार्बिटॉनचं करंट स्टॅटस आहे रेअरली यूज टू ट्रीट इपिलेप्सी इन न्यू पेशंट सिन्स देअर आर अदर इफेक्टिव्ह ड्रग दॅट आर लेट सिडेशन. तर याचा मेन हे आहे की सिडेशन ऍडव्हर्स इफेक्ट. एक मिनिट, फोन आलाय. ओके, तर आता तो सिडेशन जास्त करत असल्यामुळे यूज करत नाही. तर मेकॅनिझम तुम्हाला लक्षात आहे का फिनोबार्बिटॉनची? ते गाबा रिसेप्टरला बाइंड होतात आणि ओके, phenobarbital bind with GABA A receptor. GABA A receptor is an example of ionotropic receptor. So in GABA A receptor, generally GABA act. Okay, GABA A receptor वर कोणता न्यूरोट्रान्समीटर ऍक्ट होतो? GABA. GABA हा कोणता न्यूरोट्रान्समीटर आहे? एक्साइटरी और इनहिबिटरी? इनिबिटरी. Inhibitory. GABA acts on GABA A receptor, and how it produce inhibitory effect? It is this GABA A receptor is ionotropic receptor. Ion channel is Chloride. present in this GABA A receptor. This ion channel is selective for which ion? Chloride. Chloride. So GABA act on GABA A receptor, open chloride channel. आणि आपल्याला माहिती आहे सेलच्या बाहेर NaCl जास्त असतं, मग क्लोराईड हे बाहेरून आत येतं आणि आतमध्ये आल्यामुळं आतमध्ये निगेटिव्हिटी वाढते, निगेटिव्ह आयनचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं, हायपर पोलरायझेशन होतं आणि जे न्यूरॉन्स आहेत ते हायपर पोलरायझेशन झाल्यामुळं त्याचं सप्रेशन होतं. तर हे जे आहे त्याचे ऍक्टिव्हिटी सप्रेस होते. तर हे नॉर्मल गाबाची ऍक्शन गाबा ए वर आहे, मी तुम्हाला सांगितलं. तर बार्बिच्युरेट काय करतात? गाबा ए रिसेप्टरला ऍक्ट करतात आणि लो डोसला काय करतात? गाबा मायमेटिक नाही, लो डोसला गाबा फॅसिलेटरी आहे आणि हाय डोसला गाबा Mimetic. गाबा फॅसिलिटी ऍक्शन मध्ये ते गाबाची ऍक्शन गाबा ए रिसेप्टरवर वाढवत आहे आणि गाबा मायमेटिक मध्ये ते डायरेक्टली गाबा सारखे ऍक्ट होतात, त्याचं गाबाची गरज पडत नाही. क्लोराईड चॅनल ओपन होईल आणि CNS डिप्रेशन होईल. आता गाबा फॅसिलिटी ऍक्शन मध्ये काय आहे? आता बार्बिच्युरेटचा जर विचार केला तर बार्बिच्युरेट पण CNS डिप्रेसंट आहे आणि ते CNS डिप्रेसंट ऍक्शन कशामुळे करतात? बार्बिच्युरेटला ह्या दोन ऍक्शन आहेत, गाबा फॅसिलिटी आणि गाबा मायमेटिक, पण बेन्झोडायझेपाइन्सला फक्त गाबा फॅसिलिटरी ऍक्शन आहे. आणि बार्बिच्युरेट आणि बेन्झोडायझेपाइनच्या गाबा फॅसिलिटरी ऍक्शन मध्ये काय फरक आहे? हे फ्रिक्वेन्सी वाढवतात. कोणते? बेन्झोडायझेपाइन. Benzodiazepine. ड्युरेशन, ओपनिंग ड्युरेशन वाढवतात बार्बिच्युरेट. Barbiturate responsible for increased duration of chloride ion channel आणि benzodiazepine increases frequency of opening of chloride channel आणि त्यामुळे गाबा फॅसिलिटी इफेक्ट येतो. मोर दॅन इनफ आहे, इतकं जरी लक्षात ठेवलं तरी चालतं. बार्बिच्युरेटला हाय डोसला अजून काही ऍक्शन आहेत,
फिनोबार्बिटॉनला, ते नाही लक्षात ठेवले तरी चालेल, एवढं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल. आणि पहिली गोष्ट, बार्बिच्युरेट अँटी इपिलेप्टिक पॉइंट ऑफ व्ह्यू, बार्बिच्युरेटवर क्वेश्चन येण्याचे चान्सेस कमी आहेत. ओके, तर बार्बिच्युरेटला गाबा फॅसिलिटरी ऍक्शन आहे, गाबा मायमेटिक ऍक्शन पण आहे, आणि हाय डोसला ते एक्साइटरी न्यूरोट्रान्समीटर ग्लुटामेटची ऍक्शन त्याच्या एएमपी रिसेप्टरवर इनहिबिट करतं. तर एक्साइटरी न्यूरोट्रान्समीटरची ऍक्शन इनहिबिट झाली तरी सीएनएस डिप्रेशन होणार आहे. बरोबर आहे. तर गाबा फॅसिलिटी आणि गाबा मायमेटिक हे दोन ऍक्शन तुमच्या लक्षात आलेले आहेत. आता ऍडव्हर्स इफेक्ट काय आहे फिनोबार्बिटॉनचे? तर सिडेशन हा महत्वाचा ऍडव्हर्स इफेक्ट आहे. बेन्झोडायझेपाईन बरोबर पण सिडेशन आहे, परंतु बार्बिच्युरेट बरोबर ऍडिशनली जर बार्बिच्युरेट लॉंग टर्म यूज केले गेले तर बिहेव्हिअरल ॲबनॉर्मॅलिटी दिसून येतात, इंटेलिजन्स डिमिनिश होतो, लर्निंग आणि मेमरी अफेक्ट होते. आता हे हायपर ऍक्टिव्हिटी इन चिल्ड्रन काही दिसते, पण एक्झॅक्ट कॉज नाही माहीत. सीएनएस डिप्रेशन ड्रग आहे, तर हायपर ऍक्टिव्हिटी का होते त्याविषयी क्लिअर आयडिया नाही, आणि मेंटल कन्फ्युजन इन ओल्डर पेशंट. तर जे लॉजिकल ऍडव्हर्स इफेक्ट आहे, सिडेशन, लर्निंग अँड मेमरी इज अफेक्टेड, त्यानंतर इंटेलिजन्स इज डिमिनिश, बिहेव्हिअरल ॲबनॉर्मॅलिटी, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. आणि अजून हे फिनोबार्बिटॉन हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन मध्ये रॅशेस प्रोड्यूस करू शकता. काही पेशंटमध्ये फिनोबार्बिटॉनमुळे मेगलोब्लास्टिक ॲनेमिया होतो आणि ओस्टिओमलेशिया ही होतो. तर मेगलोब्लास्टिक ॲनेमिया आणि ओस्टिओमलेशिया हे जे फिनोबार्बिटॉनचे ऍडव्हर्स इफेक्ट आहे, ते तुम्हाला अजून एक पॉइंट त्याच्याविषयी लक्षात ठेवायचा आहे की मेगलोब्लास्टिक ॲनेमिया आणि ओस्टिओमलेशिया हे फिनिटॉइन बरोबर पण दिसतात. कोणाबरोबर? फिनिटॉइन बरोबर. तर हे ऍडव्हर्स इफेक्ट पॉइंट ऑफ व्ह्यू आहे. जनरली फिनोबार्बिटॉन आता यूज करत नाही. तो जनरलाइज टोनिक क्लोनिक सीझर, सिंपल पार्शल सीझर, कॉम्प्लेक्स पार्शल सीझर मध्ये इफेक्टिव्ह होता, परंतु ऍब्सेंट सीझर मध्ये तो इफेक्टिव्ह नाहीये. लक्षात आलं? ओके. आणि ड्रग इंटरॅक्शनचे चान्सेस आहे. फिनोबार्बिटॉन काय आहे? एन्झाईम इंड्युसर इंडोसर. ओके एन्झाईम इंड्युसर. ओके, तर चालेल. आता आपला हा एक ड्रग झालेला आहे. त्याच्यात दुसरा ड्रग आहे डिऑक्सी बार्बिच्युरेट मधला प्रिमिडॉन. तर हा ड्रग लिव्हर मध्ये फिनोबार्बिटॉन मध्ये म्हणजे कन्व्हर्टेड बाय लिव्हर टू फिनोबार्बिटॉन अँड फिनिल इथिल मॅलोनामाइड. नाही लक्षात ठेवलं तरी चालेल, स्वतः ऍक्टिव्ह आहे, त्याचा मेटाबोलाइट ऍक्टिव्ह आहे, नाही लक्षात ठेवला तरी चालेल. तर बेसिक गोष्टी आपण क्लिअर केलेल्या आहेत. ऍक्च्युअल आता ड्रग जे आहेत, ओके, फिनिटॉइन किंवा बाकीचे ड्रग कंप्लीट करायचं आता का संध्याकाळी घ्यायचं तुम्ही सांगा. फिनिटॉइल होईल सर एक. फिनिटॉइन ओके, कारण संध्याकाळी आपल्याला 1 तासामध्ये 3 ड्रग आपले होऊ शकतात. फिनिटॉइन, कार्बामेझिपाइन आणि तिसरा जो आहे म्हणजे सव्वा तास संध्याकाळी झाला. सव्वा तास झाला, काही जणांना थोडं झोप आल्यासारखं वाटतं म्हणून म्हटलं. झोप नाही मग पण सर. संध्याकाळीच घ्या सर. संध्याकाळी चालेल. एवढा टॉपिक तुम्ही कव्हर करा, क्लासिफिकेशन चांगलं करा. ओके. फक्त आता मी काय करतो की एक शेवटचं याच्यामध्ये जे क्लासिफिकेशन आहे डिपेंडिंग ऑन मेकॅनिझम ऑफ ऍक्शन, ते पहिले डिस्कस करतो तुमच्याशी. म्हणजे तुम्हाला जेव्हा प्रत्येक इंडिव्हिज्युअल ड्रग डिस्कस करेल त्यावेळेस ते तुम्हाला लक्षात ठेवायला मदत होईल. तर ते जे क्लासिफिकेशन आहे ते पहा. अकॉर्डिंग टू द मेकॅनिझम ऑफ ऍक्शन हे क्लासिफिकेशन आहे. तर एक लक्षात ठेवा, तुम्हाला बेसिकली काय करायचं आहे, इपिलेप्सी मध्ये जे हायपर एक्साइटेबल न्यूरॉन आहे त्यांचा डिस्चार्ज कमी करायचा आहे, म्हणजे त्यांची ऍक्टिव्हिटी कमी करायची. म्हणजे आपल्याला सीएनएस डिप्रेशन करायचं का एक्साइटेशन करायचं ड्रग देऊन? सीएनएस डिप्रेशन. डिप्रेशन. गाबा रिलेटेड कोणते ड्रग आहे? गाबाची ऍक्शन फॅसिलेट करणारे ड्रग आपण यूज करू शकतो. हा पहिला ग्रुप तुम्हाला लक्षात ठेवायला सोपा आहे.
कोणते? जे ड्रग गाबाची ऍक्शन वाढवतात. बरोबर. मग गाबाची ऍक्शन वाढवणारे ड्रग जे आहेत, ओके ओके, फॅसिलिटेशन ऑफ गाबा मेडिएटेड क्लोराइड चॅनल ओपनिंग. कोणकोणते आहेत हे ड्रग? दोन तो ग्रुप ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेले. कोणते? बार्बिट्रेट बेन्झोडायझेपिन. बार्बिच्युरेट आणि बेन्झोडायझेपिन. हा, हे तुम्हाला लक्षात राहतील. बार्बिच्युरेट, बेन्झोडायझेपाईन, गाबा फॅसिलिटरी ऍक्शन आहे त्यांना. कसं होतं म्हणजे गाबाची ऍक्शन ते वाढवत आहे. अजून एक लक्षात घ्या, जो सोडियम व्हॅल्प्रोएट नावाचा ड्रग आहे ना, त्याला ब्रॉड स्पेक्ट्रम ऍक्शन आहे. हे जे तीन मेकॅनिझम मी डिस्कस करत आहे, तिन्ही मेकॅनिझमनी सोडियम व्हॅल्प्रोएट ऍक्ट होतो. म्हणजे सोडियम व्हॅल्प्रोएट तिन्ही ऍक्शननी तो जो आहे तो ऍक्ट होतो. ओके. तर ह्या तीन ऍक्शन आहेत. फॅसिलिटेशन ऑफ गाबा मेडिएटेड क्लोराइड चॅनल ओपनिंग, त्यामध्ये बार्बिच्युरेट आहे, बेन्झोडायझेपाईन आणि व्हॅल्प्रोएट. हे तीन तर लक्षात आले तुमच्या? हो सर. ओके. आता न्यूअर ड्रग मध्ये कोणकोणते आहे? ओके. न्यूअर ड्रग मधले गाबापेंटिन आहे. ओके. त्यानंतर गाबापेंटिन नंतर विगाबॅट्रिन आहे आणि तिसरा कोणता आहे? टियागॅबिन. आता हे हे गाबाचे ऍक्शन कसे वाढवतात? विगाबॅट्रिन, गाबापेंटिन, ओके, आणि टियागॅबिन. तर आता समजा इन्हिबिटरी न्यूरोट्रान्समीटर जो आहे गाबा, तर हा ओके, तर गाबाचे इन्हिबिटरी न्यूरोट्रान्समीटर जो आहे तो जे गाबाचे न्यूरॉन आहेत त्यात प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन मध्ये व्हेसिकल मध्ये स्टोअर असतो. हे तर तुम्हाला क्लिअर झालंय की न्यूरोट्रान्समीटर कशात स्टोअर असतात? प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन मध्ये, व्हेसिकल मध्ये. आणि ते रिलीज झाल्यानंतर सिनॅप्टिक क्लेप मध्ये येतात आणि पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉनवर त्यांच्या रिस्पेक्टिव्ह रिसेप्टरवर ऍक्ट होतात. ओके. तर इथं गाबा ए रिसेप्टर आहे. बरोबर. गाबा ए. तर हे प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन मध्ये गाबा सिंथेसाइज होतो आणि स्टोअर होतो. आता हे तीन ड्रग जे आहेत, गाबापेंटिन, विगाबॅट्रिन, ओके, टियागॅबिन, हे ड्रग कसे ऍक्ट होतात? तर गाबापेंटिन नावाचा जो ड्रग आहे तो सिंथेसिस ऑफ गाबा वाढवतो. गाबापेंटिन काय करतो? गाबापेंटिन काय करतो? सिंथेसिस ऑफ गाबा वाढवतो. म्हणजे गाबा सिंथेसिस वाढली तर गाबाचं रिलीज वाढणार आहे. बरोबर आहे? ओके ओके. व्हिगाबॅट्रिन काय करतो? हा जो गाबा रिलीज होतो ना इथं सिनॅप्टिक क्लेप मध्ये, हा गाबा ए रिसेप्टरवर ऍक्ट होतो आणि काही गाबा मेटाबोलाइज होतो. काही गाबा मेटाबोलाइज होतं. तर व्हिगाबॅट्रिन इनहिबिट द मेटाबॉलिझम ऑफ गाबा. व्हिगाबॅट्रिन काय करतो? गाबाचं मेटाबॉलिझम नाही होत. गाबाचं मेटाबॉलिझम इनहिबिट करतो. ओके. कोणता ड्रग? व्हिगाबॅट्रिन. ओके, व्हिगाबॅट्रिन. आणि आता हा जो गाबा रिलीज झालेला असतो सिनॅप्टिक क्लेप मध्ये, तो गाबा ए रिसेप्टरवर काही ऍक्ट होतो, काही मेटाबोलाइज होतो आणि काही गाबा परत प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन मध्ये घेतला जातो. जसं आपण नॉरिपिनेफ्रिन पाहिलं, सिरोटोनिनचं काल पाहिलं, तसंच गाबा हा प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन मध्ये घेतला जातो गाबा ट्रान्सपोर्टरनी. कशाने? गाबा ट्रान्सपोर्टर. आणि हे जर इनहिबिट झाले तर सिनॅप्टिक क्लेप मधली कसली लेवल वाढेल? गाबाची. मग हे इनहिबिट करणारा ड्रग आहे टी फॉर ट्रान्सपोर्टर इनहिबिटर, टियागॅबिन. ओके. हे तीन तर लक्षात आले. आता गाबापेंटिन सिंथेसिस वाढवतो, व्हिगाबॅट्रिन मेटाबॉलिझम गाबाचं इनहिबिट करतो आणि टियागॅबिन गाबा ट्रान्सपोर्टर इनहिबिट करून रिअपटेक ऑफ गाबा इनहिबिट करतो. आणि त्याच्यामुळं सिनॅप्टिक क्लेप मध्ये गाबाची लेवल काय वाढणार आहे? वाढणार. तर हे तीन ड्रग पण गाबाची ऍक्शन फॅसिलिटेट करतात. लक्षात आलं तुमच्या? ओके. हे तीन ड्रग आपण डिस्कस केलेले आहेत. ओके. त्यानंतर
हे गाबावर ऍक्ट होणारे ड्रग तुम्ही डिस्कस म्हणजे तुमच्याशी मी डिस्कस केलेत. त्यानंतर काही ड्रग टी टाईप कॅल्शियम चॅनल इनहिबिट करून ऍक्ट होतात. फार कमी ड्रग आहेत, त्यामुळे पहिले मी ते डिस्कस करतोय. जे कॅल्शियम चॅनल ब्लॉकर आपण सीव्हीएस मध्ये पाहिले, बरोबर आहे. कोणते होते ते? एल एल टाईप एन एल एल टाईप कॅल्शियम चॅनल ब्लॉकर. एन कोणकोणते टाईप होते? लिपिडिपिन अम्लोडिपिन निपिडिपिन, अम्लोडिपिन. अम्लोडिपिन, निकार्डिपिन, सिल्डेडिपिन नायट्रोडिपिन, सिल्नेडिपिन, ओके, ते अम्लो तो एक ग्रुप झाला डायहायड्रोपायरिडिन. आणि अजून कोणते होते? नॉन नॉन डायहायड्रोपायरिडिन डायहायड्रोपायरिन, मध्ये व्हरापामिलिन, डिल्टाझॅम. paraparamiल आणि diltiazem. तर ते एल टाईप कॅल्शियम चॅनल ब्लॉकर होते सीवेसशी रिलेटेड. हे अँटीइपिलेप्टिक ड्रग जे आहेत ते कोणते आहेत? टी टी टाईप. टाईप कॅल्शियम चॅनल ब्लॉकर. आणि यामध्ये कोणकोणते ड्रग आहे? व्हॅल्प्रोएट, ओके, त्यानंतर इथोसक्सिमाइड आणि धोनिसॅमाइड. हे तीनच झोनिसामाइड. ड्रग लक्षात ठेवायचे. म्हणजे एमसीक्यू ला येऊ शकतं. विच ऑफ द फॉलोइंग ड्रग anti-epileptic drug act by inhibiting T-type calcium channel blocker. तर टी टाईप कॅल्शियम चॅनल ब्लॉक झाल्यामुळं कॅल्शियमची एंट्री न्यूरॉन्स मध्ये होणार नाही. त्यामुळे पॉझिटिव्ह आयन्स आत आले नाही तर डिपोलरायझेशन इनहिबिट होईल आणि सीएनएस डिप्रेशन ऍक्शन येईल. त्यामध्ये इथोसक्सिमाइड, व्हॅल्प्रोएट आणि समाइड झोनिसामाइड. झोनिसॅमाइड. ओके. त्यानंतर काही ड्रग जे सोडियम चॅनल आहे त्यावर ऍक्ट होतात आणि ते ड्रग सोडियम चॅनल जे आहेत, तर सोडियम चॅनल हे रेस्टिंग स्टेट, ऍक्टिव्ह स्टेट आणि इनऍक्टिव्ह स्टेट अशा 3 स्टेटमध्ये राहतात. तर हे ड्रग सोडियम चॅनलला बाइंड होतात आणि जे इनऍक्टिव्ह स्टेट आहे सोडियम चॅनलची ती प्रोलॉंग करतात. मग ड्रग्स विच प्रोलॉंग सोडियम चॅनल इनॅक्टिव्हेशन स्टेट, म्हणजे सोडियम चॅनल जास्त वेळ इनॅक्टिव्ह स्टेटमध्ये राहण, हे ड्रग यूज केल्यामुळं सोडियम चॅनल जास्त वेळ इनॅक्टिव्ह स्टेटमध्ये राहतात. म्हणजेच प्रोलॉंगेशन ऑफ इनॅक्टिव्ह स्टेट होतं. प्रोलॉंगेशन ऑफ सोडियम चॅनल इनॅक्टिव्हेशन स्टेट. त्यामध्ये फिनिटॉइन आहे, कार्बामॅझेपाइन आहे आणि सोडियम व्हॅल्प्रोएट आहे. म्हणजे जे लॉंग क्वेश्चन मध्ये क्वेश्चन आलेले आहेत, फिनिटॉइन, कार्बामॅझेपाइन, सोडियम व्हॅल्प्रोएट, हे तिन्ही ड्रग कोणतं चॅनल इनॅक्टिव्हेशन म्हणजे कोणतं सोडियम चॅनल इनॅक्टिव्हेशन काय करताय? स्टेट प्रोलॉंग करताय. लक्षात आलं? सोडियम काय आणि त्याच्यामुळे काय होईल ते मी नंतर डिस्कस करणार आहे. तर सोडियम व्हॅल्प्रोएट सोडियम चॅनल इनॅक्टिव्हेशन प्रोलॉंग करतं, टी टाईप कॅल्शियम चॅनल इनहिबिट करतं आणि गाबा ऍक्शन पण फॅसिलिटेट करतं. म्हणजे ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीइपिलेप्टिक ऍक्शन कोणाला आहे? सोडियम व्हल्परेटला. सोडियम व्हॅल्प्रोएटला. आणि फिनिटॉइन आणि कार्बामायझेपाइनला फक्त सोडियम चॅनलवरच ऍक्शन आहे. कोणती? प्रोलॉंगेशन ऑफ सोडियम चॅनल. थोडे ऍट थेरापेटिक डोस. अजून हायर डोसला फिनिटॉइनला दुसरे ऍक्शन पण आहे, ते मी नंतर डिस्कस करणार आहे. तर ह्या 3 क्लासिफिकेशन डिपेंडिंग ऑन मेकॅनिझम ऑफ ऍक्शन जे आहे त्यात ह्या 3 ऍक्शन मी डिस्कस केल्या. आता प्रोलॉंगेशन ऑफ सोडियम चॅनल इनॅक्टिव्हेशन मध्ये ओल्डर ड्रग मध्ये फिनिटॉइन आहे, कार्बामॅझेपाइन आहे आणि सोडियम व्हल्परेट आहे. व्हॅल्प्रोएट आहे. आणि न्यूअर ड्रग मध्ये लॅमोट्रिजिन आहे, टोपिरामेट आहे, त्यानंतर त्यानंतर झोनिसॅमाइड आहे आणि लॅकोसॅमाइड आहे. हे सगळे सोडियम चॅनल इनॅक्टिव्हेशन स्टेट काय करतात? करतात. त्याच्यामुळं सोडियम चॅनल ऍक्टिव्ह स्टेटमध्ये जास्त वेळ राहत नाही. त्यामुळे सोडियमची एंट्री सेलमध्ये होत नाही आणि डिपोलरायझेशन होणार नाही, सीएनएस डिप्रेशन इफेक्टिव्ह. आता तुम्हाला इन्हिबिटरी न्यूरोट्रान्समीटर कोणता आहे ते माहित झालं. एक्साइटरी न्यूरोट्रान्समीटर कोणता आहे? ग्लुटामेट. ग्लुटामेट. ती मेकॅनिझम मी इथं मेन्शन करायची राहिली आहे, मी ती करतो. काही ड्रग आता मेन्शन करून मी तुम्हाला परत संध्याकाळच्या ज्या स्लाइड मी जेव्हा अपडेट करेल तर पाठवल. काही अपडेशन बाकी आहे, हे मी आधीच्या एडिशन मध्ये घेतलेलं आहे. अजून एक ग्रुप तुमच्याशी ऍड करायचा, डिस्कस करायचा राहिला. काही ड्रग
गाबाची ऍक्शन फॅसिलिटेट करताय गाबा इन्हिबिटरी न्यूरोट्रान्समीटर आहे. आणि दुसरा जो एक्साइटरी न्यूरोट्रान्समीटर आहे ग्लुटामेट. ओके. तर अँटीइपिलेप्टिक ड्रगने ग्लुटामेटची ऍक्शन काय केली पाहिजे? कमी करावी लागेल. इन्हिबिट केली पाहिजे. तर काही ड्रगला हायर डोसला ग्लुटामेट इन्हिबिटरी ऍक्शन पण आहे. त्यामध्ये फिनोबार्बिटॉन आहे, फिनिटॉइन आहे, लॅमोट्रिजिन आहे, टोपिरामाइड आहे, व्हॅल्प्रोएट आहे, लेव्हेटिरेसिटाम आहे आणि लॅकोसॅमाइड आहे. तर हे ड्रग आहेत. तर ओल्डर मधले फिनोबार्बिटॉन आहे, बरोबर आहे. त्यानंतर फिनिटॉइन आहे. ओके. फिनिटॉइन आहे. व्हॅल्प्रोएट तर सगळीकडेच आहे, तुम्हाला सांगितलं. आणि न्यूअर मधलं लॅमोट्रायजिन टोपिरामाइड सोडियम चॅनल इनऍक्टिव्हेशन प्रोलॉंग करत होतं. त्याच्याबरोबर ग्लुटामेट इनिबिटरी इफेक्ट पण त्याला आहे. ओके. त्यानंतर लॅकोसॅमाइडला पण इनिबिटरी इफेक्ट आहे, तो प्रोलॉंगेशन ऑफ सोडियम चॅनल इनऍक्टिव्हेशन करत होता. आणि अजून एक लेव्हेटिरासिटाम तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर इनहिबिशन ऑफ एक्साइटरी ग्लुटामिनर्जिक सिनॅप्स हे एक ऍड करायचं राहून गेलंय. ओके. तर इथं आपण चौथं ऍड करू शकतो, इनहिबिशन ऑफ विच ऍक्शन? एक्साइटरी ग्लुटामेट ग्लुटामिन. ग्लुटामेट ओके. तर ती आणि त्यात कोणकोणते ड्रग आहेत? फिनोबार्बिटॉन, फिनिटॉइन. ओके. फिनोबार्बिटॉन, फिनिटॉइन आणि व्हॅलो व्हॅल्प्रोएट. ओके. त्यानंतर लॅमोट्रायजिन, टोपिरामाइड, लेव्हेटिरासिटाम आणि लॅकोसॅमाइड. आता याच्यात पण खूप कन्फ्युज होतं, त्यामुळे यात प्रत्येकातले 2-2, 3-3 ड्रग जरी लक्षात ठेवले तरी मोर दॅन सफिशियंट आहे. फक्त आता याच्यामध्ये काय आहे की टी टाईप कॅल्शियम चॅनल ब्लॉकर. ओके. ते 3 नावं तुमचे तेच पाहिजे, इथोसक्सिमाइड, व्हॅल्प्रोएट आणि दोनिसामाइड. बाकी मध्ये 1-2 चुकले तरी चालू शकतात, कारण ते लगेच क्लिक होत नाही. म्हणजे मला जरी म्हणले की याच्यात काही चुकीचं आहे तर मी म्हणजे सांगू नाही शकत, कारण ते कन्फ्युजन आहे. इतके सारे ड्रग आहेत, कोणाला ही ऍक्शन कोणाला ती ऍक्शन. आणि गाबा फॅसिलिटरी मध्ये तर तुम्हाला माहिती आहे, बार्बिचुरेट, बेन्झोडायझेपाइन आहे आणि व्हॅल्प्रोएट आहे. हे ओल्डर मधले बेन्झोडायझेपाइन, बार्बिचुरेट, व्हॅल्प्रोएट. आणि न्यूअर मधले 3 मी तुम्हाला वेगळ्या मेकॅनिझमनी सांगितलेत, गाबापेंटिन, विगाबॅट्रिन आणि टियागॅबिन. तर गाबा फॅसिलिटरी पण लक्षात ठेवायला चांगले आहे. फक्त प्रोलॉंगेशन ऑफ सोडियम चॅनल इनऍक्टिव्हेशन आणि इनहिबिशन ऑफ ग्लुटामेट ऍक्शन याच्यामध्ये थोडं कन्फ्युजन होऊ शकतं. तर हे क्लासिफिकेशन पण तुम्ही करावं. ओके. अजून एक क्लासिफिकेशन आहे क्लिनिकल बेसवरचं, ते मी नंतर डिस्कस करेल तुमच्याशी, कारण कोणत्या इपिलेप्सीमध्ये कोणता अँटीइपिलेप्टिक ड्रग प्रेफर करतात याच्यावर ते क्लासिफिकेशन आहे. तर सोडियम व्हॅल्प्रोएट जर मेकॅनिझम ऑफ ऍक्शन विचारली तर तुम्हाला 4ही मेकॅनिझम लिहायच्यात. म्हणजे सोडियम व्हॅल्प्रोएट वर क्वेश्चन आला तर मेकॅनिझम विषयी विचार करायची गरज आहे का? नाही, सगळ्याच लिहून टाकायच्या. प्रोलॉंगेशन ऑफ सोडियम चॅनल इनऍक्टिव्हेशन, इनहिबिशन ऑफ एक्साइटरी ग्लुटामेट न्यूरोट्रान्समीटर ऍक्शन, फॅसिलिटेशन ऑफ गाबा mediated chloride channel open action आणि इनहिबिशन ऑफ टी टाईप कॅल्शियम चॅनल ब्लॉकर. म्हणजे सोडियम व्हॅल्प्रोएट वर क्वेश्चन आला तर तुम्हाला मेकॅनिझम खूप छान प्रकारे 4ही लिहिता येईल. बरोबर आहे. ओके. आता फिनिटॉइन वर क्वेश्चन आला तर ऍटलिस्ट थेराप्युटिक डोसला प्रोलॉंगेशन ऑफ सोडियम चॅनल इनॅक्टिव्हेशन, हाय डोसला त्याला ग्लुटामेट इनहिबिटर ऍक्शन आहे. बरोबर आहे. त्यानंतर तिसरा क्वेश्चन कशावर आला होता? तुम्ही सांगितलं होतं कार्बामेझिपाइन, फक्त सोडियम चॅनल इनॅक्टिव्हेशन. बरोबर. फक्त काय ऍक्शन आहे? सोडियम चॅनल इनॅक्टिव्हेशन, तेवढीच ऍक्शन आहे कार्बामेझिपाइन. बरोबर आहे. तर ह्या 3 वर क्वेश्चन आलेला आहे. बार्बिचुरेट, बेन्झोडायझेपाइनला फक्त कोणती ऍक्शन आहे याच्यात जास्त? आता बार्बिचुरेटला हायर डोसला ही पण ऍक्शन आहे ग्लुटामेट इनहिबिटरी. ओके. तर मोस्टली त्यांना गाबा फॅसिलिटरी ऍक्शन आहे थेराप्युटिक डोसला, तिथं आली पाहिजे. तर या 4 पैकी कोणती ऍक्शन आहे? तेल जर इथोसक्सिमाइड आला तर तुम्हाला एकच ऍक्शन लिहायची, कोणती?
Inhibition of T type. Replace calcium. ओके. क्वेश्चन जास्त येण्याचे चान्सेस मला तरी वाटतं सोडियम व्हॅल्प्रोएट वर आहे आणि दुसरं त्याच्या खालोखाल फिनेटॉइन वर आहे. हे दोन माझ्या मते लॉंग क्वेश्चनचे पार्ट आहेत. ओके. तर ठीक आहे. याच्यामध्ये फिनिटॉइनचे ऍडव्हर्स इफेक्ट खूप क्लासिकल आहे. सोडियम व्हॅल्प्रोएटचे ऍडव्हर्स इफेक्ट खूप क्लासिकल आहे. अदर युजेस आहेत सोडियम व्हॅल्प्रोएटचे, ते पण तुम्हाला माहित पाहिजे. त्यामुळे आपण काय करूया, संध्याकाळच्या लेक्चरमध्ये बाकीचे जे ड्रग आहे सगळे ते डिस्कस करूया. ऑलरेडी आपला आता जवळजवळ 1.5 तास झालेला आहे. ठीक आहे. तर बेसिक गोष्टी लक्षात आले का तुमच्या आता? हो सर.